बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. विश्वगुरु धर्मपिता मंत्रपुरुष महात्मा बसवಣ್ಣनವರು ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರರು ಜಗನ್ಮಾತೆ ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿ 770 ಅಮರ ಗಣಗಳು 1,96,000 ಜಂಗಮರಿಗೆ ನನ್ನ ಹೃದಯ ಕಮಲ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಶರಣ ಸಂಕುಲನ ಚಾರಿಟೇಬಲ್ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಈಗಿರುವ ರಾಮಲಿಂಗಪ್ಪ ಅವರು ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಎದುರಿಗೆ ಕೊಟ್ಟಂತ ಎಲ್ಲ ಶರಣರಿಗೆ ನನ್ನ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಶರಣಾರ್ಥಿ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ. ಏನೋ ಒಂದು ಕಥಾ ರಚಾಸಿ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅಂದಾರವಾಗಿಷ್ಟು ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸದ್ಯ हरिण घोड़गुरु शिव पार्वती पहिला प्रहार दुसरा प्रहार तिसरा प्रहार पूजा इतो खेळतात. ನಮ್ಮ ಶರಣರ ಪ್ರಕಾರ ಲಿಂಗಾಯತರ ಪ್ರಕಾರ ಶರಣ ನಿದ್ರೆ ಗೈದಳೆ ಜಪ ಕಾಣಿರೋ ಶರಣ ನೆನೆದು ಕುಳಿತಳೆ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಕಾಣಿರೋ ಶರಣ ನಡೆದುದೇ ಪಾವನ ಕಾಣಿರು ಶರಣ ನುಡಿದುದು ಶಿವತತ್ವ ಕಾಣಿರು ಕೂಡಲ ಸಂಗನ ಶರಣ ಕೂಡಲ ಸಂಗನ ಶರಣ ಕಾಯವೇ ಕೈಲಾಸ ಕಾಣಿರು. ಇದರ ಅರ್ಥದಾಗ ನೋಡಿ ಏನೇನು ಹೇಳ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಶರಣರು ಜರ ಬಂದ್ಕೊಂಡ್ರು अनेक जपा दिले. ನಮ್ಮ ಶರಣ म्हणजे आमचे शरण जर झोपले तर ते आपण जपा समजायचं, जप समजायचं. ನಮ್ಮ ಶರಣರು जर नितीगळून यात कुळतिದ್ರು म्हणजे झोपेतून उठून जर बसले आपल्या शरणाने तर ते आपलं शिवरात्री म्हणजे आता शिवरात्री म्हणजे जागतो ना आपण म्हणजे दुसरं लाईन. आणि तिसऱ्या लाईन मध्ये काय म्हणायचं आपण शरण जर चालत गेलो तर ते पावन भूमी होऊन जाते. ಶರಣ ನಡೆದುದೇ ಪಾವನ ಕಾಣಿರಣ್ಣ ಶರಣ ನುಡಿದುದೇ शिवतत्व काणिरण्णा. आपण शरण जे बोलतात प्रत्येक शब्द हे शिवतत्व आहे असे शरणाने म्हणतात. म्हणजे आपलं कुडल संगन शरण कायवे कैलास काणिरो. आपल्या आतमध्ये जे चैतन्य आहे तेच कैलास आहे. आपल्या काय म्हणजे शरीर शरीरामध्येच शिवतत्व आहे. ह्या शरीरामध्ये शिव वास करून बसलेला आहे. 12व्या शतकात बसव कल्याण मध्ये महामने जसं होतं आता इथंही नवी मुंबईमध्ये शरणाचे नाव देऊन शरण संकुलन हे नाव दिले. म्हणजे खूप भाग्यवान आहेत महाराष्ट्रातले सर्व लोक की नवी मुंबईमध्ये शरणाचं नाव ठेवून शरण संकुलन म्हणजे हे एक महामने आहे. म्हणजे इथं कशाचं महामने आहे. आता जर मी ऑफिसने आलं तर वचन साहित्य भरलेलं आहे. म्हणजे आपण रोज एक वचन जर वाचलं तर आपण रोज महाशिवरात्री करायला पाहिजे. आपण एका दिवसाचं महाशिवरात्री करून चालणार नाहीये. रोजच महाशिवरात्री असणार आहे आपल्याला. म्हणजे रोजच शिवयोग करायचा आपल्याला. इष्टलिंग पूजा हे सुरुवातीचा प्राथमिक केंद्र आहे मन केंद्रीकृत करण्यासाठी. त्याच्यानंतर जे शिवयोग करतो आपण जे दृष्टीयोग त्या लिंगावर दृष्टीयोग करून 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास जे आपण करतो ते दृष्टीयोग केल्यानंतर जे आपण पाठीमागं सुषुम्न नाडी असते त्या सुषुम्न नाडी मार्फत चित्रस म्हणून असते. म्हणजे केल्यावर लक्षात येत आहे मग ते पूर्णपणे केंद्रित होऊन पादोदकापर्यंत गेलेलं असते. मग तुम्हाला ते आनंद मिळते. आणि कोण अनुभवी असते मग त्यांना अनुभवी लोकांना म्हणजे सांगू शकत नाही त्यांनी आणि सांगितलं लक्षात येत नाही. असे 2 गोष्टी तुम्ही अनुभव करून पहा. पण अनुभव कशा रीतीने करायचं ते तुम्ही प्रत्यक्षात इष्टलिंग हातात धरून तुम्हाला शिवयोग करावं लागेल. मग शिवयोग लिंग म्हणजे काय हे लोकांना बरेच लोक लिंग म्हणजे ब्रह्मांडाचा प्रतीक आहे. पूर्व ज्ञानाचा प्रतीक. आचरण म्हणजे आपण लिंग हातात धरलो
ज्ञान जर आलं आपण वचन साहित्य वाचावं, जर आचरणात नाही आणलं तर लिंग हातात पकडून पण काय उपयोग नाही आहे. म्हणजे शुद्ध म्हणजे ज्ञानाचा गुरु, म्हणजे गुरुला ज्ञान समजलं होतं पण लिंगाला आचरण समजलं जातं. हे दोन्हीचं जे मिलाप घडलं जातं त्याला अनुभवाला जंगम म्हणलं जातं. आता आपण जंगमाला म्हणजे स्वामी म्हणतो, ते चुकीचं शब्द आहे. जंगम म्हणजे 5 रात्र हे शहरामध्ये प्रचार करायचा, 1 रात्र खेड्यामध्ये प्रचार करायचा. जंगम याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये चैतन्य जे आहे ते चैतन्यरूपी जंगम म्हणलं जातं. जंगम म्हणजे समाजाला सुद्धा जंगम म्हणलं जातं. मग बसवण्णाने हे लिंग पूजा रोज का केलं 12व्या शतकात? मग देवळाचं पूर्ण स्तोत्र मारलं जातं. लोकांना काहीतरी हातात पाहिजे होतं. मग देवळात जायचं म्हणजे लोकांना 90% 95% लोकांना क्षुद्र समजलं जात होतं. देवळात प्रवेशच नव्हता. देवळात प्रवेश नाही म्हणलं तर काय करावं लागतंय बाबा? हे लोकांना एक लहान मुलगा असते माती खात सोडत नाही, दुसरं काहीतरी त्याच्या हातात द्यावं लागतंय. एक तुम्ही काहीतरी असेल हातात पेरू असेल ते काढून तुम्ही घेतला, दुसरं काहीतरी घेतलं तर गप बसत नाही ते मुलगा. मग पुढे काय मागताय? मग लोकांनाही काहीतरी हवं आहे. म्हणून बसवण्णांनी संशोधन करून ब्रह्मांडाचा इष्टिंग आपल्या हातात करस्थळी आणून दिलेला. मग ते तुम्ही करस्थळी 24 आवर्स तुमच्या गळ्यात बांधा आणि हेच तुमचा देव आहे. त्याच्यात दृष्टीयोग करा. आणि काळा कलरच लिंगाला का आहे? आता हे लिंग काळा दिसतं तुम्हाला, त्याचं 40x50 mm लिंग आहे शिव करण्यासाठी. ऍक्च्युली आपण सध्या पूजाला वापरतो एवढं, पण ऍक्च्युली लिंग असते 40x50 mm. लिंग हे दृष्टिकोन काळं बुबुळ आपलं काळं, हे काळं बुबुळ आणि लिंगाचं कलर एकच आहे. मग घर्षण एकच जर कलर असेल तर घर्षण ओढते त्याला. मग ते ओढल्यावर त्याच्यामध्ये ते आयुर्वेदिक पदार्थ घातलेले असतात आपल्याला वात, पित्त, कफ वगैरे नाश करण्यासाठी. हे सर्व रोग जाण्यासाठी, आपल्यामध्ये चांगलं राहण्यासाठी हे शिवयोग करायचे आपल्याला. रोज न चुकता 15 मिनिटं 20 मिनिटं शिवयोग करायचं. त्याच्यातला आपण आपल्यामध्ये देव पाहायचा आहे. आपण सध्या काय करतो? त्या देवळात देव आहे का, ह्या देवळात देव आहे का, त्या देवळात आहे, देव शोधत बसतो. त्यांचंच एक वचन आहे, कल्ल देवरेंबुरू कल्ल देवरला, मला देवरेंबुरू मला देवरಲ್ಲ. 68 ಪುಣ್ಯ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಇರುವಂತ ದೇವರೆಲ್ಲ ಲೋಹ ಪೀತಾಂಬರದಲ್ಲಿ ಬರೆದುದು ಎಲ್ಲ ದೇವ್ರು ಇಲ್ಲಂತಾರು. ದೇವ್ರು ಎಲ್ಲ ಮುಂದಿನ ಸಾಲ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ, ತನ್ನ ತಾನರಿಗಡೆ ತಾನೇ देवरा अप्रमाण ಕೂಡಲ ಸಂಗಮದ नंबलेके देवर तत्वज्ञान. बाहेर बघा तुम्ही, कुठल्याही दगडातला देव किंवा ह्याच्यातला देव, काशीचा देव कुणी म्हणतील नाही. माणसामधलं जे देव आहे तेच माणसाला मदत करणार नाही. कोणाला नोकरी पाहिजे असेल तर तुम्ही दुसऱ्याला सांगता पण माझ्या मुलाला नोकरी लावा. जे माणूस नोकरी लावणार असेल त्याच्यामध्ये देव आहे. आणि ह्यांना म्हणलं की माझं हे काम आहे तू करून दे, म्हणजे काम करून देणार जे आहे तेच देव आहे. त्याच्यामध्ये चैतन्यरूपीच काम करते. मग आपण काय करतो? भारतातले लोक जे आहेत कष्ट करतो, आपण सर्व पैसा आपण वेस्ट घालतो. सर्व समाजाच्या उपयोगासाठी आणायचं म्हणलं तर आता शरण संकुलाने पुस्तकाचे ज्ञान रूपी शाखा उघडली. तर असं सर्वांनी ज्ञान द्यायला पाहिजे. आता सर्व शरण संकुलाने काय केले तो बा, वर्षातनं 4 प्रोग्राम घेऊन लोकांना 4, 5, 6 जे प्रोग्राम बोलवतात, लोकांना एकत्र करतात, लायब्ररी खोलतात, सर्वांना साहित्य पुरवतात. म्हणजे त्याच्यातलं ज्ञान येतं लोकांना. त्यामुळे ज्ञान मिळवणं गरजेचं आहे. म्हणजे ज्ञान मिळण्यासाठी काय करतो? गुरुची आवश्यकता आहे. आपल्याजवळ ज्ञान आहे पण ते सर्व कचरा बसलेला आहे. अणोमल, मायामल, कार्मिक मल हे धुण्यासाठी गुरुला ज्ञान असलेला, मग त्याने काय करतो? तुमच्यातलं म्हणजे स्थूल देहावर इष्टलिंग स्थापना करतो. स्थूल देहावर इष्टलिंग स्थापना केल्यावर प्राणलिंगामध्ये तुमच्या कानात मंत्र घालतो म्हणजे सूक्ष्म शरीर. आता आपण इथं विभूतीला हे लावलंय, आपण धूप लावलंय. हे दिसते ते धूप डोळ्याला दिसते, आपल्याला डोळ्याला दिसते, स्थूल देह झालं. आता हे वायू जे आपण काय म्हणतो गाडी येतात त्याला उदबत्तीचं जे आहे ते सर्व दिसतंय आपल्याला, पण हे सूक्ष्म आहे. पण त्याला पकडता येत नाही. ते पकडता येत नाही तुम्हाला, ते सूक्ष्म आहे पण ते कुठं जात नाही माहित नाही. मग ते कर्णदेह, कर्ण शरीर म्हणजे भाव शरीर, भावलिंगामध्ये जाते. म्हणजे इष्टलिंग, प्राणलिंग, भावलिंग तिन्ही एकच आहे. म्हणजे हे पहिल्यांदा हे उत्पत्ती झाल्यावर पुढचं सर्व होणार आहे. म्हणजे तिन्ही एकत्र पूजा करायचं आपल्याला, इष्टलिंगाचं, प्राणलिंगाचं, भावलिंगाचं. हे पूजा करत असताना काही सोपं आहे बरं का. उगी आपल्याला स्वामी लोक अवघड करून टाकतात, काही नाही. फक्त त्याला विभूती लावायचं, बिलपत्र हे विभूती जे लावतो आपण मन केंद्रित करण्यासाठी, वातावरण प्रसन्न करण्यासाठी.
हे पूजा झाल्यानंतर आपण जे एकटक लावून जे शिवयोग करतो ते दृष्टियोगच महत्वाचा आहे सर्वात बेटर. आपण लगेच दृष्टियोग करायचं म्हणलं तर ते शक्य होत नाही, मन केंद्रित होत नाही. मग बाजूचं वातावरण, आजूबाजूचं परिसर, वातावरण स्वच्छ करण्यासाठी मग आपण हे बाह्य वस्तू वापरावं लागतं. मग अशा पद्धतीने लिंगपूजा करूनच मग सद्गती मिळते. मग लिंग आता आपण आता सत्काराचा कार्यक्रम घेऊन मग पूजाचा आपण स्टेप बाय स्टेप पूजा करतच त्याचं विश्लेषण करतच आपल्याला करायचं आहे. मी माझ्यासोबत तुम्हाला विश्लेषण करतो, त्याच्यासोबत तुम्हाला पण करतो. काही कन्नड आणि काही मराठी का बोलतोय, काही लोक मराठी पण आहेत, काही लोक कन्नड पण आहेत. मला दोन्ही भाषा जमत आहे. मग थोडं विश्लेषण करून सांगायचा प्रयत्न करतो. हॅलो हॅलो. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. यंदाही या महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी ही संस्था गेल्या 28 वर्षापासून सर आपण हा कार्यक्रम आयोजित करत असतो. या ठिकाणी अनेक मेंबर आहेत जे सुरुवातीपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. मंटाळे सर आहेत, रामलिंगे साहेब आहेत, असे अनेक लोक 28 वर्षापासून ही परंपरा आम्ही चालू केलेली आहे. लिंगा धर्म यामध्ये महाशिवरात्रीला एक अनन्यसाधारण महत्व आहे. कारण आम्ही या ठिकाणी शिवभक्तांना मानणार आहोत, इष्टलिंग पूजा, आणि या दिवशी आम्ही सामूहिक पद्धतीने आम्ही करत असतो पूजा. दररोज आम्ही पूजा करतोच, इष्टलिंग प्रत्येकांच्या धारण केलेलं असतो. पण या दिवशी असं आहे की सामूहिक पद्धतीने त्याचं आम्ही पूजा करतो. या निमित्ताने आता आम्ही दरवर्षी एका हॉल घेऊन ह्या हॉलमध्ये आम्ही हा समारंभ साजरा करत असतो. मोठ्या प्रमाणात एक 200-300 लोक येतात. पण ह्या कोविड परिस्थितीच्या वातावरणामध्ये आम्ही एक रिस्ट्रिक्शन करून एक जवळपास 10 ते 15 लोकांच्या उपस्थितीत हा साजरा करत आहोत. आणि आमचं एक या ठिकाणी कोपरगणा सेक्टर 6 मधील आमचे एक सन्माननीय अतिथी म्हणून आम्हाला इथले स्थानिक नगरसेवक म्हणून आपण संदीप म्हात्रे साहेब, आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात. आणि म्हात्रे साहेबांचं कर्तृत्व किंवा त्यांचं उपस्थिती याच्यासाठी आहे की या प्रभागामध्ये खूप चांगली कामं यांनी केलेली आहेत. गेल्या 5 वर्षापासून नव्हे तर अनेक जवळपास 15 वर्षापासून यांचं एक सामाजिक कार्य खूप मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक घरोघरी संदीप दादा म्हणून एक कुटुंबातली व्यक्ती म्हणून प्रत्येक जण ओळखतात. कारण एकच आहे की कुठल्याही अडेनडे माणसाला ते अतिशय रात्री केव्हाही ते धावून जातात. त्यामुळे या पुढचाही कार्यकाल संदीप दादा आपलंच असणार आहे हे आम्हाला खात्री आहे. आणि तुमच्या माध्यमातून या नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हणा किंवा गणेश नाईक साहेबांच्या प्रेरणेने आपण खूप चांगलं काम करत आहात. आणि दादा तुमचं पाठबळ सुद्धा आम्हाला खूप मोलाचं आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही तुम्हाला काही ठिकाणी काम करत असताना तुम्ही आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे. आमचा समाज तुमचा खूप ऋणी आहे आणि असंच तुमचं सहकार्य आम्हाला पुढे सुद्धा लाभेल अशी सदिच्छा किंवा मनोकामना व्यक्त करतो. आणि या निमित्ताने मी आमचे खजिनदार श्री सुनील पाटील साहेबांना मी विनंती करतो की संदीप म्हात्रे साहेबांचा आपण शॉल आणि विभूती देऊन आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा ही विनंती आहे. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. धन्यवाद दादा. आणि यासोबतच आपल्या दादांच्या सोबत त्यांचे सहकारी पण या निमित्ताने उपस्थित आहेत. सुरेश गायकवाड साहेब त्यांचाही आमच्या संस्थेतर्फे शॉल आणि एक विभूती देऊन त्यांचा सन्मान करतायत. सुनील पाटील साहेब कृपया आपण यावे. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. गायकवाड साहेब धन्यवाद. आपण संदीप दादांना विनंती करतो की आपण 2 शब्द आमच्या मार्गदर्शक आपण बोलावे अशी इच्छा आहे. आज या ठिकाणी शरण संकुल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित महाशिवरात्रीनिमित्त ही महापूजा
आमचं महाराजांनी प्रवचन आधीच थांबवलंय. जास्त बोलणं योग्य नाही. सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. दरवर्षी आपण मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करत असता, परंतु भारतावर, महाराष्ट्रावर, आपल्या नवी मुंबईवर हे कोविडचं संकट आहे. आपल्याला सर्वांना त्याला सामोरं जायचं. महाराजांच्या साक्षीने हे लवकरच संकट आपल्यामधून निघून जाईल. आपण सर्वत्र जुन्या गोविंदाने नांदू आणि चांगला याच्यापुढे कार्यक्रम करू अशी अपेक्षा ठेवतो. आपल्या समाजाचं मला नेहमीच पाठबळ आहे आणि मीही समाजाबरोबर 24 तास आहे. त्याच्यामुळं आपल्या दोघांचे ऋणानुबंध फार मोठे आहेत. मी आपल्याला ग्वाही देतो की आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ पडेल त्यावेळेस हा संदीप म्हात्रे आपल्या सोबत राहील आणि आपल्याला जी काही मदत लागेल त्या मदतीला नक्कीच आम्ही आपल्याला मदत करू अशी ग्वाही देतो. आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो. आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात, माझा मान सन्मान केला त्याबद्दल आपले सर्वांचे, आपल्या ट्रस्टचे सर्वांचे आभार मानतो आणि आपला कार्यक्रम आपण पुढे चालू ठेवा अशी विनंती करतो. धन्यवाद दादा, आपण वेळात वेळ काढून आलात आणि आम्हालाही आश्वासित केलं की यापुढे तुमचं सहकार्य आम्हाला मिळणारच आहे. आमच्याही सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीमागे आहेत. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी आपल्या समाजातील अनेक महनीय व्यक्ती आपल्या अनेक ठिकाणी आपापले कर्तव्य बजावत असताना त्यांचाही वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते आलेले असताना आम्ही त्यांचं एक कर्तृत्व म्हणून किंवा आमचं एक ड्युटी म्हणून संस्थेतर्फे त्यांचा सन्मान करणं हे आमचं कार्य समजतो किंवा आमची ड्युटी समजतो. या निमित्ताने पनवेल महानगरपालिका हे या रायगड जिल्ह्यामध्येच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या प्रमाणात उदयास येणारी एक महानगरपालिका म्हणून गणली जाणार आहे. त्या ठिकाणी एक मोठ्या जबाबदारीच्या स्थानी आपल्या समाजाचेच शरण श्री संजय हिंगमिरे साहेब या त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि खूप मोठी जबाबदारी म्हणून तिथे ते आपले कार्य आपल्या निभावतात. आमच्या समाजाला एक अभिमानास्पद गोष्ट आहे अशी की संजय हिंगमिरे साहेबांचं तिथे खूप मोठं कार्य तिथे त्या ठिकाणी उदयास येत आहे. आमचा या कार्यक्रमा ठिकाणी इथे वेळात वेळ काढून सहपत्नी इथे हजर राहिलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान मी आमच्या संस्थेचे चेअरमन श्री डी व्ही रामलिंगे साहेबांना मी विनंती करतो. आमच्या संस्थेचे सदस्य श्री उमेश मंटाळेजी यांना मी विनंती करतो की आपण त्यांना शॉल आणि श्रीफळ देऊन आपण स्वागत आणि सन्मान करावा. उमेश मंटाळे साहेब नाही, एक उच्च पदस्थ अधिकारी आमच्या इथे आलेले आहेत. हे आमचा एक सन्मान आहे. संस्थेकडून आम्हाला तुमचा सन्मान होणे आम्हाला उचित आहे. सौभाग्यवती संजय हिंगमिरे मॅडम आपणही विनंती करतो आपण यावे दोघांनी. आमचे संस्थेचे सदस्य श्री उमेश मंटाळे सरांना मी विनंती केलेली आहे. श्री संजय हिंगमिरे साहेब आणि सौभाग्यवती हिंगमिरे मॅडम यांना विनंती करतो की त्याने आम्ही स्वागत आणि सन्मान स्वीकारावा. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. धन्यवाद हिंगमिरे साहेब. कृपया आपण आसनात स्वावे. थँक्यू सिंगर सर. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी आपल्या प्रतिवर्षाप्रमाणे अनेक स्वामीजी आपल्या इथे येतात आणि आपलं ते मार्गदर्शन आपण इष्टलिंग पूजा साधना आपण करत असतो. यावर्षी कोविडच्या प्रसंगामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात साजरा करत येत नसला तरी ही गेल्या 28 वर्षापासून आपली जी परंपरा आहे ती 29व्या वर्षी सुद्धा ती अविरतपणे चालू राहावी यासाठी आमच्या चेअरमन साहेबांनी एक प्रस्ताव मांडला की आपण आपल्या कार्यालयासमोरच आपण छोट्या प्रमाणात आपण हा साजरा करूया. मग आपण 2-3 दिवसामध्येच हा नियोजन करून मग आपण स्वामीजींना आपण बोलवण्याऐवजी आपण काय केलं की याच्यामध्ये पुणे येथे अतिशय चांगल्या पद्धतीने अनुभव मंडप म्हणून एक कार्य करणारे होळी कांचनच्या ठिकाणी शरणश्री मल्लिकार्जुन मुलगे हे जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की लगेच ते होकार दिला त्यांनी, कारण यामध्ये त्यांनी खूप रुची आहे त्यांचं बसव तत्व प्रचार करण्यासाठी. ते स्वतः एक बिल्डर आहेत, डेव्हलपर आहेत आणि हे कायम करत असताना सुद्धा समाजामध्ये
लिंगायत समाजामध्ये एक जागृत येण्यासाठी किंवा आपला अनुभव मंडपच्या द्वारे कार्य करण्यासाठी ते खूप अतिशय तळमळीने काम करत असतात. जेव्हा मी त्यांना विचारलं की आपल्याला असं एक छोट्या प्रमाणात आपण इष्टलिंग सामूहिक पद्धतीने साजरा करायचा आहे, आपणाला विनंती आहे की आपण यावे, तर त्यावेळेला ते सोलापूरला इथे आपल्या कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्टवर ते साईटवर होते. तिथे तत्क्षणी बोलत्या क्षणीच ते आपल्याला ते होकार त्यांनी दिला. त्यामुळे त्यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद आहोत, आभारी आहोत. या निमित्ताने आमच्या संस्थेचे चेअरमन श्री जी.बी. रामलिंगे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांचं पुष्पहार घालून आपण त्यांचं स्वागत करावे ही विनंती आहे. आपण सर्वात शेवटी आपण पूजा झाल्यानंतर आपण त्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करणार आहोत. पाठीमागे ताट वगैरे कुणाला नसेल तर बसवराज सगळ्यांना बघून घेते पुढे. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. धन्यवाद चेअरमन सर. यानंतर आपल्याला या ठिकाणी शरण मल्लिकार्जुन मुलगेजी हे आपल्याला इष्टलिंग पूजाचं महत्व आणि आपण का करायला पाहिजे आणि या दिवशीचं महत्व ते आपल्याला ते सांगत आणि मराठी आणि कन्नड ह्या दोन्ही भाषेमध्ये आपल्याला ते सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. कारण या ठिकाणी कन्नड भाषिक आणि मराठी भाषिक हे दोघे जण आहेत आणि आता कन्नड भाषिकांना सुद्धा मराठी समजते, त्यामुळे असं काही त्यांना प्रॉब्लेम नाही आहे. आपण सुटसुटीत पद्धतीने आपल्याला जर आम्हाला सांगितलं की यापुढे ज्यांना आपण ह्या संदर्भात माहिती नाही ते त्या पद्धतीने पुढे उद्यापासून ते त्या इष्टलिंग पूजा कसं करायची ते आपल्याला मार्गदर्शन पण पुढे घरी पण करतील. यापुढे सर्वांना विनंती आहे की प्रत्येकानं आपण ते ताट पाणी वगैरे फुलं वगैरे आलेले आहेत दिलेले आहेत. कुणाला जर मिळाले नसेल तर कृपया आमच्या स्वयंसेवकांना सांगा, त्यांना लगेच तुम्हाला देतील. सर्वांच्या समोर पाणी, सुरुवातीला आपण पाणी म्हणतो त्याला बघा सध्या विभूती आणि बिल्वपत्र असेल तर बिल्वपत्र, फुल असेल तर फुल, काही नसेल शेवटी सर्वात पाणी विभूती ताक हे तीनच गोष्टी आवश्यक आहेत, काही जरी नसलं तरी. बरोबर का? आता आज आपण महाशिवरात्र आहे, अनेशा बिल्वपत्र आहे. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सर्वांसमोर आहे ना, सर्वांना विभूती आहे, पाणी आहे, ताक आहे. आपण आज महाशिवरात्री दिवशी करतो पूजा आहे, पण नेहमी रोज अंघोळ केल्यावर किंवा कोणाला पाणी आज आलं नाही, 8 दिवस पाणी आलं नाही, पाणी नाही आहे असं सहज लक्षात आलं तर नुसतं स्वच्छ तोंड धुवायचं आहे
आणि पूजाला बसायचं. चालतंय. आंघोळ केल्यानंतर आल्यानंतर आम्ही तुम्हाला असं वचन काही लोकांना येतं, काही लोकांना येत नाहीये. मग जर येत नसेल तर ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः म्हणत यायचं आपल्याला. कुठं आपण पूजाला बसतो, आंघोळ केल्यानंतर तिथं यायचं. आता मला वचन येते, कशा पद्धतीने येते ते मी सांगतो तुम्हाला. त्याप्रमाणे तुम्ही ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः म्हणायचं मनातल्या मनात. जाता येई का कुणालाही कल्याण, नच जाता येई असाध्य ते जाणा. आशा अमिष नष्ट झाल्याशिवाय कल्याणामध्ये ठेवू नये पाय. अंतर्बाह्य शुद्धी विना जाऊ नये कल्याण. मी तू भेद निशेष केल्या विना कल्याण रस न घ्या उमजून. चन्न मल्लिकार्जुनाशी मम करस्थल आणून दिलेल्या गुरुराया तुझा शरणू शरणार्थी. आपण आल्याबरोबर काय करतो, कुठं आपण बसतो तिथं पाची बोटांना विभूती लावायचं आहे. लावून ह्या जागेवर उभारल्यावर आल्यावर प्रणवारूढ प्रणव स्वरूप प्रणव प्रकृती संज्ञा प्रणव षडंग समरस आमचा पुढला संगम देवा. असं जर तुम्हाला नाही आलं आहे वचन, काही लोकांना येत नाही, श्री गुरु बसवलिंगाय नमः म्हणत ते विभूती ओम काढायचं. ओम काढल्यावर ते ओम काढल्यावर आपण बसायचं. आपणच देव बरं का. हे पहिल्यांदा आपण देव व्हायचंय आता, म्हणजे अंग जाऊन लिंग व्हायचंय. त्या प्रक्रियेमध्ये आपण हे सर्व करायचंय. हे सर्व झाल्यावर आपण बसतो. आपण बसल्याबरोबर आपण हे जे पाणी असते ते ह्याला लिंगोदय करून घ्यायचंय, म्हणजे पादोदय करून घ्यायचंय. कशा पद्धतीने पादोदय करायचं, भावना शुद्ध ठेवायचं अगोदर. परत ब स व अ उ म ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय मनातल्या मनात म्हणायचं बरं का. आता तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी हे जोरात बोलतोय. बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय. असं पाण्यात ह्याला पाची बोटाने हे करायचं. प्रण बसवच बसवम कालंगे काल अनुपमशीलम भक्ती समूल बसवा कालाशी काल बसवा अनुपमशील बसवा जंगम सक्त बसवा बसवा रक्षुपोजन संगन बसवण्णा. आता ह्याच्यात षटस्तर काढायचं, म्हणजे स्टार काढून त्याच्यात श्री गु रु ब स व काढायचं. वर हात ठेवायचा आहे. बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय म्हणत त्याला पाणी आपण शुद्ध करू. ते लिंगोदक झालं. आणि आपण वेगळ्याला थोडस गुरु पादोदक लिंग पादोदकासाठी आपण वेगळ्या पात्रामध्ये थोडं करून ठेवायचं. जर आता नाही जरी केलं तर एका सुद्धा चालतंय. आता दोन असणार ना तुमच्याकडे, एकच असणार आहे तरी चालतंय. आपण हे इष्टलिंग कोणी दिले, इष्टलिंग जनक महात्मा बसवणं आहे. त्यामुळं आपण ते गुरुना स्मरण करणं गरजेचं आहे. आपण सध्या झाडाला पाणी घालतो. आपण काय करतो सध्याला स्थितीला, कोणी दीक्षा दिलं की तेच गुरु म्हणतो आपण. पण झाड कोणाचा आश्रय आहे, भूमीचा आश्रय आहे. भूमी असेल तर ते झाड येतं ना. मग तसे ते भूमीच्या प्रकारामध्ये महात्मा बसवणं आहेत. मग ते महात्मा बसवण्यामुळे पुढचे गुरु झाले बाकीचे. पण स्वतः गुरु व्हायला तयार नाही ते, मात्र सर्व शरणांनी म्हणून त्यांना गुरु केले. म्हणून गुरुचं स्मरण करणं महत्वाचं आहे. मी माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणू शकता, बसवाचं मूर्ती ध्यानाशी मूल बसवाचं कीर्ती ज्ञानाशी मूल बसवा बसवा म्हणणे हीच भक्ती पहा. कपिल सिद्ध मल्लिकार्जुन बसवಣ್ಣने तंदे बसवಣ್ಣने ताई ಬಸವಣ್ಣನೇ ಪರಮ ಬಂಧುವನಿಗೆ ವಸುದಿಸ ಕಪಿಲ ಸಿದ್ಧ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ನಿಮ್ಮ ಹೆಸರಿಟ್ಟ ಗುರು ಬಸವಣ್ಣನಯ್ಯ. हे दोन्ही वचन सोलापूर शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचे आहेत बरं का.
म्हणजे तेही सांगणं गरजेचं आहे. काही लोकांना माहित नाही हे वचन काय आहे, कोण म्हणलेलं आहे हे माहिती नसतं. आता आपण दीक्षा गुरु म्हणजे आता गुरुचे गुरु परमगुरु लिंगायत धर्म संस्थापक इष्टलिंग जनकदाता यांचं आपण आता स्मरण केलो. आता आपण कोणाकडनं तर दीक्षा घेतो. म्हणजे परमात्माचं कोणाला ज्ञान आहे त्यांच्याकडनं दीक्षा घेणं. म्हणजे कोणीही दीक्षा देऊ शकते. म्हणजे जंगमच दीक्षा द्यायला पाहिजे असं नाही आहे. लेडीज पण दीक्षा देऊ शकतात, पुरुष पण दीक्षा देतात, पण त्यांच्याजवळ परमात्माचं ज्ञान असायला पाहिजे. अष्टावर्ण पंचाचार षटस्थल ज्ञान असलं तर आता तुम्ही पण दीक्षा घेतल्या, तुम्ही सुद्धा दीक्षा देऊ शकता दुसऱ्यांना. आता आपण दीक्षा गुरुचं स्मरण करू. नर जन्म तोडिऊ हर जन्म व माडिದ ಗುರುವೇ ಭವ ಬಂಧನವ ಬಿಡಿಸಿ ಪರಮ ಸುಖವ ತೋರಿದ ಗುರುವೇ ಭವ ಬಂಧನವ ಬಿಡಿಸಿ ಪರಮ ಸುಖವ ತೋರಿದ ಗುರುವೇ. ಆಯ್ತು ಬಸವ, ನಿನ್ನಿಂದ ಗುರು ಸಾಹಿತ್ಯನಿಗೆ ಆಯ್ತು ಬಸವ, ನಿನ್ನಿಂದ ಲಿಂಗ ಸ್ವಾಯತ್ತನಿಗೆ ಆಯ್ತು ಬಸವ, ನಿನ್ನಿಂದ ಜಂಗಮ ಸ್ವಾಯತ್ತನಿಗೆ ಆಯ್ತು ಬಸವ, ನಿನ್ನಿಂದ ಪ್ರಸಾದ ಸ್ವಾಯತ್ತನಿಗೆ ಇಂತಿ ಚತುರ್ವಿಧ ಸ್ವಾಯತ್ತವನ್ನು ನೀನೇ ಮಾಡಿದಾಗಿ ನಮ್ಮ ಗುಹೇಶ್ವರ ಲಿಂಗಕ್ಕೆ ವಿಳಾಸವಾದಿಲ್ಲ संगम बसवणं. आता आपण पुढचं स्टेप आहे विभूती धारण करायचं. त्याच्यात विभूती 48 ठिकाणी आपण धारण करतो. विभूती धारण करताना आपण वचन मारायचं आहे. हे विभूती कशा पद्धतीने झालेलं आहे तसंच आपण गाईचं शेण लावून लावत नाही. मग ते ऊन शोषून घेऊन त्याच्यानंतर याला 15 दिवसाचा प्रोसिजर आहे. मग त्याला राख केल्यानंतर 4 दिवसात डेऱ्यामध्ये घालून चाळणी करून त्याच्यानंतर 5-6 दिवस वाळवून त्याच्यानंतर विभूती झालेली असते. जवळजवळ 19 ते 20 दिवसाला प्रोसिजर आहे. एवढं झाल्यानंतर आपल्याकडे विभूती आलेलं असते. विभूती आपल्या शरीराला लावल्या आपल्याला वाटत आहे. मागे 1977-72ला बीडी जेटी म्हणून राष्ट्रपती होऊन गेले. मग त्यांनी विदेशी पत्रकारांनी विचारले, मग तुम्ही एका पंथाचे किंवा एका धर्माचे तुम्ही आहात, अख्खा भारताचे राष्ट्रपती आहात, मग तुम्ही हे विभूती लावणं शोभतंय का? मग त्यांनी म्हणले बीडी जत्ती, आत्ताचे जे अरविंद जत्ते त्यांचे वडील, त्यांनी म्हणले मी माझ्या कपाळी विभूती लावत नाही, आतमध्ये जे चैतन्य रूपी शिव आहे त्या शिवाला विभूती लावतो. मग जर कोणाला जर नाही पटलं हे, मग मी राष्ट्रपती घ्यायला तयार नाही. मला राष्ट्रपती पदाची गरज नाही. त्यावेळेला बघा 50-70 वर्षापूर्वी मग आपण विभूती लावायला लाजतो. म्हणजे मुलांना शाळेला जाण्यासाठी लाजतात असं, ह्याने ऑफिसला जायचं म्हणून लाजतो आपण. लाजायचं बिलकुल नाहीये. म्हणजे तेवढं राष्ट्रपती पोस्ट असताना त्यांनी लाजले नाहीत. रोज हृदयावर इशलिंग घालून कपाळी विभूती लावून रोज राष्ट्रपती भवनाला जात होते. मग आपण का बरं लाजायचं? आता ह्या वचनामध्ये तुम्हाला लक्षात येत आहे. म्हणजे आता मी मराठी सांगतो, परत कन्नड पण सांगतो. प्रभू मत्सी श्री विभूतीचं मनदैवत, प्रभू मत्सी श्री विभूतीचं कुलदैवत, प्रभू मत्सी श्री विभूतीचं सर्व पावन, प्रभू मत्सी श्री विभूतीचं सर्व कारण, प्रभू मत्सी श्री विभूतीचं सर्व सिद्धी, प्रभू मत्सी श्री विभूतीचं सर्व अंश, अशी कूडल चन्न संगम देवा श्री महाविभूती रूपी परमज्योती तुम्हीच असल्या कारणाने मजलागी श्री विभूतीचं सर्व साधन हो. आता आपण कपाळी विभूती लावलो. आपण 48 ठिकाणी विभूती लावायच्या शरीराला. मग धारण करताना कुठले कुठले आपल्याकडे लिंग आहेत शरीरामध्ये. शरणाने त्यावेळेला संशोधन केले. याला आचारलिंग म्हणले, याला गुरुलिंग म्हणले, याला शिवलिंग म्हणले, याला त्वचेला जंगमलिंग म्हणले, याला कानाला प्रसादलिंग म्हणले, भ्रूमध्याला महालिंग म्हणले, त्याच्यानंतर इथं इष्टलिंग म्हणले, इथं प्राणलिंग म्हणले, इथं भावलिंग म्हणले. आपण आता शरीरावर कशा पद्धतीने विभूती लावायचं त्या पद्धतीने आपण हे लिंगाचं मंत्र म्हणत आपण विभूती लावतो. ओम आचार लिंगाय नमः म्हणा. ओम गुरुलिंगाय
विश्वलिंगाय नमः. ओम जंगमलिंगाय नमः. दोन वेळा काय म्हणतो म्हणजे सर्वांकडे लावायचं असतं ना तेव्हा वेळ पण जाते म्हणून आपण दोनदा म्हणतो. ओम जंगमलिंगाय नमः. श्री गुरुबसवलिंगाय नमः. दोन्ही पाय समोर करायचं. आपण स्वतःला देव व्हायचं होता. महाशिवरात्रीचा अर्थच की आपण स्वतःच देव व्हायचं. शिव ओम प्रसाद लिंगाय नमः. ओम महालिंगाय नमः. ओम इष्टलिंगाय नमः. ओम प्राणलिंगाय नमः. ओम भावलिंगाय नमः. ओम श्री गुरुबसवलिंगाय नमः. आता सर्वांना प्रत्येकाला जाणवायला आहे स्वतः मी शिवस्वरूप बोलवलो, स्वतः मी देव व्हालो, हे सर्व जाणवायला आहे तुम्हाला. आता सध्याला विभूती लावत असताना सर्व हे प्रक्रिया करत असताना आता गळ्यात रुद्राक्षी पाहिजे. रुद्राक्षी पाहिजे. एक तरी लिंगासोबत रुद्राक्षी पाहिजे. जरी सर्व माळ नसेल तरी एक तरी रुद्राक्षी पाहिजे. आता रुद्राक्षी घालताना आपण रुद्राक्षीचं आपण एक वचन म्हणू. प्रभू मनसी श्री रुद्राक्षीच सर्व पावन हो. प्रभू मनसी रुद्राक्षीच सर्व कारण हो. प्रभू मनसी रुद्राक्षीच सर्व साधन हो. प्रभू मनसी रुद्राक्षीच सर्व सिद्धी हो. प्रभू मनसी रुद्राक्षीच सर्व पापक्षय हो. प्रभू तुमचे पंचवंदनाचं पंचमुखी रुद्राक्षी झाल्या कारणाने पूरल संगम देवा मम मुक्तिपथाचे श्री महारुद्राक्षीच सर्व साधन हो. रुद्राक्षला आपण तिसरं डोळं म्हणलं जातं. हे जप कसं करायचं ते नंतर तुम्हाला सांगतो. परत आता रुद्राक्ष घातलो आपण, विभूती लावलो, रुद्राक्ष घातलो होता. मग आता लिंग गळ्यातलं काढायचं आहे. लिंग घालायचं लाजायचं नाही. 24 आवर्स गळ्यात लिंग पाहिजे. लिंग अजिबातच काढायचं नाही गळ्यातलं. इतकं दिवस माझ्याकडं होतं, लहान होतं ते छोटस. 1 वर्षापासून मी हे लिंग घेतलंय शिवयोग करण्यासाठी खास. म्हणजे शिवयोगाला असं 50 mm, असं 50 mm, हे खालचं भाग 40 mm. हे शिवयोगाला श्रेष्ठ आहे. शिवयोग म्हणजे दृष्टीयोग करायचं त्याला. ह्याला आता बघतच करायचं बघा त्याचं पूजा. आता म्हणजे हे मुकुट मध्यातून ह्या लिंगाला बघतच आपल्याला पूजा करायचं. आज जरी तुम्हाला नाही बघायचं झालं, इकडं पूजासाठी लक्ष असेल, तिथं लक्ष जर नसेल लिंगावर, तर तुम्ही उद्यापासून हे प्रयत्न करायचे की करत हे दृष्टिकोनातून हे डोळे हाप म्हणजे पूर्ण बंद करायचं नाही, पूर्ण उघडायचं नाही. असे अमिनिष्ट दृष्टिकोनातून त्याला बघतच आपण त्याला पूजा करायचं. आपण ह्या ब्रह्मांडाचं स्वरूप आपल्या तळहाती दिल्यामुळं ह्या लिंगाचं सुद्धा स्मरण करणं गरजेचं आहे. कशाचे प्रकार लिंगाचं स्वरूप, देवाचं स्वरूप कसं आहे हे महात्मा बसवण्याच्या वचनाद्वारे मी सांगतो तुम्हाला. जगव्यापी आकाशभर त्याच्या हे पलीकडे तुमचा श्री विस्तार. पाताळाहून खालचे तुमचे श्री चरण, ब्रह्मांडाहून वरचे तुमचे श्री मुकुट. अप्रमाण अगम्य अगोचर अप्रतिमलिंगया कूडल संगम देवा माझ्या करस्थळी येऊन तू विलासा झाला की हो. असुरर माले गळिल्ला त्रिशूल डमरुग विल्ला ब्रह्म कपाल विल्ला भस्म भूषण नल्ला ऋषभ वाहन नल्ला ಋಷಿಯ ಮಗಳೋಡು ಇರುವಾತ ನಲ್ಲ ಎಸುಗುವ ಸಂಸಾರದ ಕುರುಹಿಲ್ಲ ದಾತಂಗೆ ಹೆಸರು ಯಾವುದೂ ಇಲ್ಲಂದ ನಮ್ಮ ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯ. देवाचं स्वरूप कसं आहे हे अक्कमादेवी एक वर्णन सांगितलेलं आहे. ಸಾವಿಲ್ಲದ ಕೇಡಿಲ್ಲದ ರೂಹಿಲ್ಲದ ಚಲವಂಗೆ ನಾನುಲಿದೆ ಎಡೆ ಇಲ್ಲದ ಕಡೆ ಇಲ್ಲದ
ತೇರಿಲ್ಲದ ಚಲುವಂಗೆ ನಾನುಲಿದೆ ಅವ್ವಗಳಿರಹ ಭವವಿಲ್ಲದ ಭಯವಿಲ್ಲದ ನಿರ್ಭಯ ಚಲುವಂಗೊಲಿದೆ ನಾನು ಸೀಮೆ ಇಲ್ಲದ ನಿಶಿಮಂಗೊಲಿದೆ ನಾನು ಚೆನ್ನ मल्लिकार्जुनನೆಂಬ ಗಂಡಗೆ ಮಿಗೆ ಮಿಗೆ ಒಲಿದೆ ಎಲೆ ಅವ್ವಗಳಿರಹ. आता ह्याला आपण कसं आंघोळ करतो ह्या लिंगाला आपण आंघोळ घालायचं आहे. आंघोळ कशा पद्धतीने घालायचं त्याला वचन म्हणतच आपण घालायचं. जर वचन म्हणता नाही आलं ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः म्हणतच आपण वचन म्हणायचं. आपण जे लिंगोदक केलं होतं ना आधी त्या लिंगोदकाला आपण ह्या बोटामधून असं खाली पाणी पडायला पाहिजे. ह्या लिंगावर बरोबर घालायला पाहिजे. ಸಜ್ಜನೆಯಾಗಿ ಮಜ್ಜನ ಕೆರವೆ ಶಾಂತಳಾಗಿ ಪೂಜೆ ಮಾಡುವೆ ಮಣ ಸಜ್ಜನೆಯಾಗಿ ಮಜ್ಜನ ಕೆರವೆ ಶಾಂತಳಾಗಿ ಪೂಜೆ ಮಾಡುವೆ ಸಮರತಿಯಿಂದ ನಿಮ್ಮ ಹಾಡುವೆ ಚೆನ್ನ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನಯ್ಯ ನಿಮ್ಮ ನಗಲದ ಪೂಜೆ ಅನುವಾಯ್ತು ಎನಿಗೆ ಸಾತ್ವಿಕ ಹೋನ ಮಜ್ಜನ ಗಾಲ್ತೆ शांती उक्त होऊन पूजन करते समर सुनीता व गुणगान गाते चन्न मल्लिकार्जुन राया तव योग रहित पूजन मम मनाशी भावते. आता हे झाल्यावर मग आपण दुसरं कापड जर नसेल तर आता पुसा तुमच्या जर असेल दुसरं वस्त्र दररोज वेगळं ठेवायचं आहे. याच्याला आपण कोरडं हात पण पुसायचा लिंगाला पण पुसायचं. असं लिंग चमक पाडण्यासाठी काय करायचंय एका बाजूला असं पूर्णपणे कोरडं करायचं एकदम चमक मारला पाहिजे. आपण ह्या पूजा झाल्यानंतर दृष्टीयोग करायचं त्याला. हर बसवाय नमः प्रभू बसवाय नमः गुरु बसवाय नमः लिंग बसवाय नमः जंगम बसवाय नमः भस्म बसवाय नमः रुद्राक्षी बसवाय नमः मंत्र बसवाय नमः पादोदक बसवाय नमः प्रसाद बसवाय नमः चिन्मिली बसवाय नमः चित्बिंदू बसवाय नमः चित्कल बसवाय नमः चिदंग बसवाय नमः निष्प्रपंच बसवाय नमः निरंजन बसवाय नमः निर्गुण बसवाय नमः नित्य तृप्त बसवाय नमः आकार बसवाय नमः उकार बसवाय नमः नकार बसवाय नमः सिकार बसवाय नमः वाकार बसवाय नमः यकार बसवाय नमः ओंकार बसवाय नमः विकार बसवाय नमः सम्मेश्वर बसवाय नमः प्रत्यक्ष कपिल सिद्ध मल्लिकार्जुन बसवाय नमो नमः. आपण ह्या तळहातावर स्टार काढा ओम काढा तुम्हाला कसं जमेल तसं षटस्थल काढा कोणाला जसं जमतं तसं. ह्याच्यावर सुद्धा ओम लिहून श्री गु रु ब स व लिहायचं स्टार मध्ये. आणि ह्या बोटाला थोडं इबुती लावून घ्यायचं कारण का हे लिंक खाली ठेवल्यावर खाली लावता येत नाही इबुती. फक्त हे एक टिक करायचं खाली. मग आपण लिंग आपल्याला जर तुमच्याकडे ओम वगैरे काहीतरी असतंय मग ते तुम्ही समोर ठेवायचं आणि हे असं विभूती लावताना सुद्धा श्री गुरु बसवलिंगाय म्हणतच विभूती लावायचं आहे. मी वचन म्हणतो आदि अनादीचे खूप आधी चिद्भसित धारण करुनी बहुभागा निरसुनी श्री गुरुचरणी धन्य झालो गा योगिनाथा बसवा बसवा यंदो बसितम धरिಸಿದರೆ ಬಸವಾದಿ ಪ್ರಮಕರಿಗೆ ಪ್ರೀತಿಯ ಬಸವ ಶತಸ್ಥಲ ಚೆನ್ನ ಬಸವ ಪ್ರಭು ಮುಖ್ಯರು ಬಸಿತಮ ಧರಿಸಿ बैलादरया. आपण हे तिन्ही बोटाने हे विभूती सरळ सरळ वर तुम्ही लावू शकता. कारण मी का वर लावेन आता मला दृष्टीवर करता येते. तुमचं लहान लिंग असल्यामुळे ती दृष्टीवर लगेच करता येते. तुम्हाला पण साईडला लावायचं असं बाहेरच्या बाजूला तिन्ही बोटाने सवड.
आता आपण विभूतीला भस्म लावलं. सुरुवातीला आपण स्टार्टला लिंगोदर करून घेतलं. त्याच्यानंतर आपण गुरुची पूजा केलो. त्याच्यानंतर दीक्षागुरूचं स्मरण केलं. त्याच्यानंतर आपण विभूती धारण केलो. त्याच्यानंतर रुद्राक्षी धारण केलो. त्याच्यानंतर आपण लिंग बाहेर काढलो. लिंग बाहेर लिंगाला आंघोळ घातलो, म्हणजे मज्जन घातलो. लिंगाला मज्जन घातलं तर आता त्याला बिल्वपत्र व्हायचं. सुतत्ती बेळದ ಬಿಲ್ಲುಗಳ ಕತ್ತರಿಸಿ ಕಾತು ಕಳಿತು ಬಿಲ್ಲುವದಳ ಕತ್ತರಿಸಿ ಕಾತು ತೊಳೆದು ಬಿಲ್ಲುವ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇನೆ. आदि अनादीच्या कोपादी चिरवशीत धारण करून भगवाना विष्णू श्री गुरुचरणी मी धन्य झालो व योगिनता. हिरव्यागार वरी पाली फुटी भरलेले बिलुदल मुळतो कामवरी शिवाचे शर्मा प्रेम भरे बिलू अर्पणी पूजितो. आता आपण 8 वेळा याच्या लिंगावर ठेवायचं ना का बिलवर. कावर सांगतो, बाहेरच्या बाजूला ठेवलं ना आपण लिंगाला पूर्णपणे बघायचं आहे. त्यामुळे लिंग झाकू नये. लिंगाला न झाकण्यामुळे पलीकडच्या बाजूला म्हणजे बाहेरच्या बाजूला आपण मी कसं बाहेरच्या बाजूला ठेवलो, तुम्ही बाहेरच्या बाजूला ठेवायचं. लिंगावर काही ठेवायचं नाही, कारण का तुम्हाला दृष्टीयोग करायचा आहे. त्यामुळे लिंगाच्या पलीकडे ठेवायचं पुष्प. आता आपण 8 वेळा पुष्प व्हा. तुम्ही एकदा दोनदा ते म्हणून तिसऱ्यांदा झोपणार असं ठेवलं तरी चालतंय. ಹೊರಗನೆ ಕೊಯ್ದು ಹೊರಗನೆ ಪೂಜಿಸಿದರೆ ಪರಿಣಾಮವಿಲ್ಲ, ಪ್ರಯೋಜನವಿಲ್ಲ, ಸುಖ ದೂರ ಪಳ್ಳುವುದು ನೋಡ. ಅದು ಎಂತಂದಡೆ ಸರ್ವ ಜೀವಂಗಳಲ್ಲಿ ಜೀವ ಹಿಂಸೆ ಮಾಡದೀರಬಲ್ಲಡೆ. ಪ್ರಥಮ ಪುಷ್ಪ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಸರ್ವೇಂದ್ರಗಳ ನಿಗ್ರಿಸಿ ಪಂಡಿತ ಬಲ್ಲಡೆ. ದ್ವಿತೀಯ ಪುಷ್ಪ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಸರ್ವ ಅಹಂಕಾರ ವರಿತು ಶಾಂತ ಚಿತ್ತನಾಗಿರಬಲ್ಲಡೆ. ತೃತೀಯ ಪುಷ್ಪ ಸರ್ವ ವ್ಯಾಪಾರ ಒಳಿದು ನಿರ್ವ್ಯಾಪಾರಿ ಆಗಿರಬಲ್ಲಡೆ. ಚತುರ್ಥ ಪುಷ್ಪ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. दुर्भाव प्रकृती नसून सद्भाव बनवणे. पंचम पुष्प श्री गुरु बसवलिंगाय नमः. जेवणी उपवासी अनुभवनी ब्रह्मचारी पुढे षष्ठम पुष्प श्री गुरु बसवलिंगाय नमः. असत्य विसृणी सत्य भाषा होणे. सप्तम पुष्प श्री गुरु बसवलिंगाय नमः. सकल प्रपंच विसृणी शिव ज्ञान संपन्न होणे. अष्टम पुष्प श्री गुरु बसवलिंगाय नमः. ऐसा अष्टदळ कमलाने सहज पूजन करणारे शरण तव प्रतिबिंबापरी असती पहा. ऊढल चंद संगम देवा. हे जे 8 पुष्प आलो आपल्या जीवनामध्ये आचरण करायचं होतंय का बघा. होत नाही 100% मलाही मान्य आहे, पण त्याच्यातला प्रयत्न केला तर एखादं सुधारणा होतंय का बघा. सर्व जीवाप्रती अहिंसा बुद्धी बाळगणे प्रथम पुष्प. किडे मुंगी पासून मानवापासून हिंसा करायचं नाही हे पहिलं सांगतंय. सर्वेंद्र निग्रशी म्हणजे आपलं जे इंद्रिय इकडे तिकडे भटकत असते त्याला कंट्रोल मध्ये कसं ठेवायचं आहे हे द्वितीय पुष्प आहे. सर्व अहंकार विसरून शांत चित्त राहायचं आहे. आपल्यामध्ये जे अहंकार आहे ते कमी करून शांत कसं राहायचं हे तिसरं पुष्प आहे. सर्व व्यापार म्हणजे आपण व्यापार उद्योग सर्व करतो. व्यापार उद्योग करायचं पण निर्व्यापारी राहायचं. आपण व्यापार केलो नाही हे देवानीच व्यापार केला असं समजून राहायचं. दुर्भाव प्रकृती नसून आपल्यामध्ये जे दुर्भाग्य आहे दुर्भाव आहे दुर्गुण आहे ते नाश करायचं, दुर्गुण नष्ट करायचं आहे. सहावं जे आहे पुष्प जेवणी उपवासी अनुभवानी ब्रह्मचारी होणे.
आपण जेवण करायचं, संसार करायचं, सर्व करायचं, पण आपण केलो असं भाव आपल्याकडे ठेवायचं नाही. म्हणजे कोणाला तर आपण मदत करतो, हे केलो ते केलो हे करतो, काही करायचं त्याकडून कसं करायचं, आपण केलं नाही, सर्व त्यांचं आहे, आपलं काहीच नाही. असत्य विसरायचं सत्य, म्हणजे सत्य जर स्वीकारलं तर असत्य ऑटोमॅटिक विसरलं जातं. हे सातवं पुष्प आहे. सकल प्रपंच विसरूनही, म्हणजे सर्व तुम्ही विसरायचं, शिवज्ञान शिकायचं. शिवज्ञान म्हणजे तुमच्याजवळ ज्ञान जे आहे आपलं शिवाचं ज्ञान शिकल्यासारखं आहे. ज्ञान आहे सर्वांनाच, प्रत्येक मानवाला ज्ञान आहे. ज्ञानाप्रमाणे आचरण करणं हे खूप महत्वाचं. कठीण आहे आचरण, कारण 12व्या शतकात होते, आता का होत नाही म्हणत नाही. समाजामध्ये पण तसं आहे. आपण जर प्रयत्न केला तर 2%, 3%, 5% शक्य आहे. शक्य नाही अशातलाही भाग नाही. जर तुम्ही लक्षात आलं, मग ठरवलं एक देवापासून व्हायचं आहे. हे लिंगामध्ये सर्व देवालय, म्हणजे वाशीचे देवालय, सोलापूरचे देवालय, भारतातले देवालय, जर्मनीतले देवालय, अमेरिकेतले देवालय. लिंग नाही जगत आहे म्हणलं जातं. हे साधं सिंपल आहे बरं का. आपण बसवतो तो खूप लोकांनी करतो, पण आचरणात आहे का एक देवापासून स्वतःला ठरवलं पाहिजे. लिंगाची पूजा केल्यावर काहीच गरज नाही. आम्ही करत होतो, मी 2015 पूर्वी मी अनेक प्रश्न केलेला आहे, आमच्या घरी केलेले आहेत. आता आम्ही नाहीये, देवघरच नाही देव करत, घरात इष्टिंग पूजा करतो. कारण बसवणारीच म्हणले देहाच देऊळ, म्हणजे शिव कुठे आहे, आपल्या देहामध्येच आहे. शिवाचा अंश आपल्या देहामध्ये असताना दुसरं देऊळ कशाला लागतंय. अख्खा भारताचा 60% प्रदेश होता 9 तुकडे व्हायच्या अगोदर, तेव्हा बिजर राजाच्या दरबारी महात्मा बसवांनी प्रधानमंत्रीचं काम केलंय. तेवढं श्रीमंती त्यांच्याकडे होते, मग त्याने आता देऊळ बांधायला होत नव्हतं का त्यांना. देऊळ बांधलंच नाही त्याने, कारण का देहालाच देऊळ प्रक्रिया करायचं हे कुठल्या धर्मात म्हणजे लिंगायत धर्मामध्ये. आपण काय करतो, 96-97% लोकांना माहितच नाही, मग त्यांनी अज्ञानापोटी येतं. मग आपण जे चांगलं सांगतो ते ऐकायला पाहिजे. मग कोणीतरी म्हणले की रुद्र घाला, ग्रह सोडा म्हणतात. मी काल एका वयचं फोन आलं मला, असं असं स्वामींनी सांगितलं तर रुद्र करायला घरी, आणि हे पंचांग सांगितलं 3 महिने घर सोडायची अजिबात गरज नाही. कोणीतरी घरात एक्सपायर झालं 3 महिने घर सोडावं. तुम्ही कष्ट करून मानले घर कशाला सोडत आहेत, चुकीचं प्रथा आहे ते. हे सांगता सांगता थोडं सांगितलं तर हे प्रबोधन होतं म्हणून सांग, थोडं 2 गोष्टी अशा सांगायच्या. अच्छा, ह्याच्यानंतर काय करायचं आता, त्याला धूप आधी ओवाळायचं. उद्बत्ती असेल तर करा, नसेल तर मग स्मरण मनातलं करून असं तुम्ही करू शकता. वडाला दुर्गुण गणव नल्लदे सुडू वडिदू धूप बिडदे ಬೆಳಸುವ ಭಾವಶುದ್ಧಿ ಬಸವಲಿಂಗೇಂದ್ರ देहांतरी वसणारे दुर्गुण सारे दग्ध करून टाकतेशी धूप धुमा अविरित वाढते भावशुद्धी बसवलिंगेंद्र. एक 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 कराठी काम होतो. काही लोकांना कन्नड येत नाही, अजिबातच कळत नाही, त्यामुळे एक एक शब्द मराठीमध्ये ह्याच्यानंतर काय आहे, आपण काय काय केलं सुरुवातीपासून थोडं थोडं लक्षात ठेवायला पाहिजे. आता मला उद्यापासून रोज करायचं, रोज महाशिवरात्री करायचंय, अंघोळ करायचं आहे. जिथं आपण बसतो तिथं ओम श्री गुरु बसवलिंगाय मला लिहायचं आहे. मग तिथं आपण बसायचं आहे. बसल्यानंतर प्रथमतः पाणी शुद्धीकरण करून घ्यायचंय. त्याच्यानंतर विश्वगुरु महात्मा बसवनाचं स्मरण करायचंय. काही येत नसेल तर बसव ओम नमः शिवाय म्हणायचं आहे, वचन जर येत नसेल. त्याच्यानंतर दीक्षा गुरुचं स्मरण करायचंय. तिथं सुद्धा तुम्हाला श्री गुरु बसवलिंगांना कोण दीक्षा गुरुचं स्मरण करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला विभूती धारण करायचंय. विभूती धारण करत मनातल्या मनात म्हणायचं श्री गुरु बसवलिंगाय नमः म्हणतच विभूती धारण करायचं. तुम्हाला वचन येत नाही, ठीक आहे, आज येत नाही, उद्या शिकून झालं नाही. मला तर काहीच येत नव्हतं. मला कन्नड बोलता येतं, कन्नड वाचता येत नव्हतं. कन्नड तका किती पैसे शिकलो मी 1 वर्षापूर्वी. मग कन्नड वाचता आला आता. असं प्रॅक्टिस केलं तर होत्या, नाही होत्या अशा तर. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, विभूती लावल्यानंतर रुद्राशी लावायचं. रुद्राशी झाल्यानंतर लिंग बाहेर करायचं. लिंग बाहेर काढल्यानंतर त्याला तुम्हाला स्मरण करायचं. स्मरण करून जे आपण लिंगोदक केलेलं असते, पाणी शुद्धीकरण करून पादोदक जे केलेलं असतं, त्याच्यावर वर वचन घालायचं. वचन घातल्यानंतर त्याला विभूती लावायचं. विभूती लावल्यानंतर बिलपत्र लावायचं. जर नसेल काहीच, मनातल्या मनात करायचं. काही नसलं तरी चालतंय, म्हणजे आज बिल नाही फुल नाही, काही चालते. फक्त विभूती, पाणी, पाठ, बस. कुठेही जागा बसू शकता तुम्ही. असंच पाहिजे तसंच पाहिजे काही नाही. आपल्या मन केंद्रीकरण करण्यासाठी आपण स्वच्छ ठेवावं लागतं, बाकी काय नाही. आपलं मन एकत्रित करण्यासाठी स्वच्छ ठेवावं लागतं. आता ह्याच्यानंतर लिंगाला पाणी घातलो. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, बिलपत्र आलो, फूल होतो. आता आपण उदबत्ती ओवाळलो. त्याच्यानंतर
त्याला आपण नैवेद्य दाखवावं लागतं ना. म्हणजे हे नैवेद्य दाखवायला म्हणजे लिंग घेत नाही नैवेद्य आपणच घ्यायचं नंतर हे नैवेद्य रूपी. आता आपण लिंग पूजा केलो, समोर एखादा माणूस आला मला एक भाकरी पाहिजे म्हणून, मग तुम्ही त्या माणसाला भाकरी नाही दिला, पुढच्या घरी जा म्हणला तर हे लिंग पूजा करून वेस्ट आहे. त्याला भाकरीची आवश्यकता नाही, त्याला भाकरी द्या. त्याला चहाची आवश्यकता नाही, चहा द्या. भले पैसे देऊ नका त्याला, पण त्याला काय गरज आहे ते बघून जर दासो केलं तरच हे लिंग पूजेला अर्थ आहे, नाहीतर लिंग पूजेला अर्थ नाही. तुम्ही नुसतं स्मरण केला, अर्थ तास लिंग पूजा केला, बाहेर कोणाला काय गरजूवंताला तुम्ही मदतच नाही केला, तुम्ही जा पुढच्या घरी म्हणलं तर काही उपयोग नाही. ಕಲ್ಲ ನಾಗರ ಕಂಡರೆ ಹಾಲನೆರೆಯುವರು ದಿಟದ ನಾಗರ ಕಂಡರೆ ಕೊಲ್ಲೆಂಬರಯ್ಯ ಉಮ್ಮುವ ಜಂಗಮ ಬಂದರೆ ನಡೆನೆಂಬರು ಉನ್ನದ ಲಿಂಗಕ್ಕೆ ಬೋನವ ಹಿಡಿಯೆಂಬರಯ್ಯ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗನ ಶರಣರ ಕಂಡು उदासीन ಮಾಡಿದರೆ कल्ल मिट्टू ಎಂತ पर्याय म्हणजे आपण दगडी नागोबाला दूध वाहतो नागपंचमी आल्यावर. दगडी नागोबा दूध पितच नाही. असली नागोबा जर असेल तर त्याला मारतो आपण, ह्या वचनाद्वारे सांगितलं ते. मग खरं जर भिकारी आला तर त्याला समोर पुढे जा म्हणतो. हे न जेवणाऱ्या लिंगाला आपण नैवेद्य दाखवतो. समोर जे येते तो साक्षात शिव स्वरूपच आहे, त्याला एक भाकरी देणं गरजेचं आहे. त्याला न पुढे पाठवता गरम गरम भाकरी घेऊन घ्यायला पाहिजे. आपण काय करतो, एकदा शिळं देतो, गरम आपण खातो, तेही चुकीचं आहे. म्हणून आपण होता होईल लिंग पूजेचा अर्थ समजून आपण एक एक करायचं. सुरुची पदार्थ व लिंगनेन रचनेली ರಂಜಿಸಿದ ಬೋನವ सुचितनाची नवे देवल व मुक्तू सुवेनो. हेच प्रसाद आपल्यालाच घ्यायचंय बरं का. आपण घंटानाद करायचं आहे. आता हे पूजाचा प्रकार सर्व हे मानसिक स्थिती माइंड सेट होण्यासाठी आहे बरं का. पण ह्याचा अर्थ परत काय आहे, गैरसमजूत व्हायला नको लोकांचे. काही लोक बसलेले असतात गैरसमज. हे मानसिक समाधान म्हणजे मन केंद्रित होण्यासाठी. हे पूजा झाल्यानंतर आपण शेव करणार आहोत. आता आपण सर्व विवरण करतो म्हणून वेळ लागतंय. रोज तुम्हाला अजिबात वेळ लागणार आहे. हे पूजा करायला 2 ते 3 मिनिट खूप आहे, 5 मिनिट सुद्धा खूप आहे. त्याच्यानंतर 10 मिनिट तुम्हाला दृष्टी आहे, टोटल 15 मिनिट सुद्धा बस आहे रोज. बसवणे श्री गुरु चन्न बसवणे शिवलिंग मोठी असामान्य क्रमादी जन्म मल्लम प्रभू प्रसरमती माते ತಂದೆ ನಿತ್ಯ ಧರ್ಮಾಚಾರ ಗೋವಿದ शशिरलम सले सारू घंटा वाद्यवंदू ಮಾಡುವೇನು. हे आता एवढं पूजा झाल्यावर त्याचं स्मरण करायला पाहिजे की त्याचं आपण आहे, म्हणजे त्याच्या ऋणामध्ये आपण राहायला पाहिजे. आज माझ्या करस्थली म्हणा तुम्ही इंद्यानं करस्थल के परब्रह्म बंधन या निंदू ನಿಜಾನಂದ ಬಂಧನಯ ತಂದೆಗೆ ವಂದಿಸುವೆನು ಯೋಗಿನಾಥ. आता आपण गळ्यात रुद्राक्ष घातलेलं असतंय ते काढायचं आहे. कारण ज्यांच्याकडे काही नाही आहे, आज रुद्राक्ष सुद्धा नाही गळ्यात, हे एक पण रुद्राक्ष नाही, नुसतं असं स्मरण करायचं. ह्याला बघत करायचं बरं का. आता मनातल्या मनात काय करायचं, कोणी कशा पद्धतीने धरत मलाही माहित नव्हतं आधी, पण हे रुद्राक्ष असं 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 करायचं नाही. मला आपण ह्या दोन्ही बोटामध्ये असं जर ठेवलं तर हेच रिपीट होतं. कोणाला येते कोणाला जमत नाही, नंतर मग प्रॅक्टिस होईल. ह्याला तुमच्याजवळ लहान जरी लिंग असेल, हाफ डोळे म्हणजे पूर्ण डोळे बंद करायचे नाही, डोळे पूर्ण उघडायचे नाहीत, पण डोळ्याने बघायचं. त्याला तुम्ही निरीक्षण करा, मन एकाग्र करा, त्याच्यामधून किरण आपल्या डोळ्यामध्ये येते बरं का. सध्या सुद्धा ऍक्च्युली 4:30-5 वाजता पहाटे करायचं असतं शिवयोग, तरी सुद्धा आता तुम्हाला हे जाणवतंय सध्या. बसव ओम नमः शिवाय मनात म्हणायचं बरं का. मी आता ऐकू येण्यासाठी म्हणतोय. बसव ओम नमः शिवाय. 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 बसव ओम
नमः शिवाय बसो 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 नमः शिवाय हे लिंगाच्या टोकाला बसा. बघा तुम्ही एक बिंदू आहे. तुम्ही प्रयत्न करा डोळे बंद अर्धा करून. दिसते का बघा बिंदू अगोदर. कोणाकोणाला दिसते त्यांनी फक्त हो म्हणा. फक्त लहान लिंग असलं तरी एक छोटस बिंदू दिसते लहान. ते दोन्ही भ्रूमुखीच्या मध्यभागी बघायचं आपल्याला. ते बिंदू जे आहे आता दृष्टियोग जेवढं तुम्ही चांगला कराल तेवढं तुमचं पश्चिम चक्र जागृत होत आहे. आपल्या शरीरामध्ये लिंग कुठं कुठं आहे ते तुम्हाला सांगतो. आपल्या शरीरामध्ये 9 चक्र आहेत. 9 लिंगाला 9 चक्राचं नाव दिलेलं आहे. ते बघतच आपल्याला जागृत करायचं. आता आपण शिवयोग करतोय बघा. इथून 10 मिनिटं शांत चित्ताने फक्त लिंगाकडेच बघायचं आणि माझ्या वाक्याकडे तुम्ही लक्ष द्या. हे करताच आपण काय करतोय मन केंद्रित करतच काय करायचं. बघतच बघा तुम्ही डोळ्यामधनं पाणी यायला पाहिजे असं तुम्ही शिवयोग 10 मिनिटच करा पण मन लावून करा. आचारलिंगाला मूलाधार चक्र जोडलेले त्याने. मूलाधार चक्र म्हणजे आपण जिथून 2 नंबरला जातो ते मूलाधार चक्र. तिथं प्रणवाक्षर येतं. 4 दळ आहे. मी म्हणतो त्याप्रमाणे तुम्हाला नंतर ओम श्री गुरु बसवलिंगाला म्हणायचं नंतर झाल्यावर सांगतो त्यावेळेला. लिंगाला बघायचं सोडायचं नाही बघा. जोपर्यंत तुमच्या डोळ्यामधनं पाणी येणार नाही, जे किरण तुम्हाला आतमध्ये जाण्यासारखं वाटत नाही आणि तिथनं तुम्हाला कलर पण दिसणार आहे. ಮೂಲಾಧಾರ ಚಕ್ರದಲ್ಲಿ ಕೆಂಪು ಬಣ್ಣದ 4 ದಳಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಆಚಾರಲಿಂಗ ದರ್ಶನವಾಯಿತು. जिथं जिथं चक्र येतं तिथं लिंग येतं त्या लिंगाला आपण दर्शन घ्यायचंय. म्हणून हे आपण मूलाधार चक्रामध्ये लाल कलरचा 4 दळ आहेत. म्हणजे आपल्या इंद्रियामध्ये 4 दळ आहे ते तिथं जोडणी झालेलं आहे. त्याचं प्रणवाक्षर नकार प्रणवाक्षर आता न असं म्हणायचं 5 वेळा. ते लिंगाला बघायचं बरं का. लिंग सोडायचं नाही 10-12 मिनिटं. ಸ್ವಾಧಿಷ್ಠಾನ ಚಕ್ರದಲ್ಲಿ ಕಿತ್ತಳೆ ಬಣ್ಣದ 6 ದಳಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಗುರುಲಿಂಗ ದರ್ಶನವಾಯಿತು. ಮಕಾರ ಪ್ರಣವಾಕ್ಷರ ಮಂ
म्हणतात आधीच्या ठिकाणी मणिपूर चक्र आहे. ಮಣಿಪುರ ಚಕ್ರದಲ್ಲಿ 10 ದಳಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಹಳದಿ ಬಣ್ಣದ ಶಿವಲಿಂಗ ದರ್ಶನವಾಯಿತು. ಶಿವಲಿಂಗಕ್ಕೆ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿ ಶಿಕಾರ ಪ್ರಣಮಾಕ್ಷರ ಶ್ರೀ ಅನಾಥ ಚಕ್ರದಲ್ಲಿ ಹಸಿರು ಬಣ್ಣದ 12 ದಳಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಜಂಗಮಲಿಂಗ ದರ್ಶನವಾಯಿತು. ಜಂಗಮಲಿಂಗಕ್ಕೆ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿ ವಕಾರ ಪ್ರಣಮಾಕ್ಷರ ವಿಶುದ್ಧಿ ಚಕ್ರದಲ್ಲಿ ನೀಲಿ ಬಣ್ಣದ 16 ದಳಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಸಾದ ಲಿಂಗ ದರ್ಶನವಾಯಿತು. ಪ್ರಸಾದಲಿಂಗಕ್ಕೆ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿ ಯಕಾರ ಪ್ರಣಮಾಕ್ಷರ लक्ष केंद्रित झाल्यावर पूर्णपणे तार मध्ये आतून डोळ्यात घेतलं असं बोललं बरं का. कुठेही लक्ष भटकू द्यायचंच नाही. आज्ञा चक्रದಲ್ಲಿ ಕಡು ನೀಲಿ ಬಣ್ಣದ 2 ದಳಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮಹಾಲಿಂಗ ದರ್ಶನವಾಯಿತು. ಮಹಾಲಿಂಗಕ್ಕೆ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿ ಓಂಕಾರ ಪ್ರಣಮಾಕ್ಷರ महालिंग दोन्ही ध्रुवकट मध्यामध्ये आहे. इथं आज्ञाचक्र आहे. हे इथून आज्ञाचक्रामध्येच हे आपलं भेटलं जातं. लिंगामार्फत जे शिवयोग करतो आपण हे आज्ञाचक्र पासलं करताय. कुठं पश्चिम चक्रामध्ये पश्चिम चक्रावर पासलं केल्यावरच मग तिथे शंकुग्रंथीमधून पिनियल ग्लँड म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. तिथून आपण ते रक्त काय म्हणतो आपण तिथं स्त्राव जे असते शंकुग्रंथीमधून पिनियल ग्लँड ते स्त्राव करतोय. पाठीमागचं जे दोन्ही पाठीचं कणा आहे त्या कणामधून पादो म्हणजे पायाच्या नखापर्यंत येते ते स्त्राव. मग तुम्ही रोज शिवळ केल्यानंतर जाणवतं बघा काय. आता लगेच आजच जाणं म्हणलं तर होत नाहीये. आता क्षणाने त्यालाच पादोदक म्हणलं गेलं. आता आपण स्वामीचं पाणी पितो पाय धुवून ते चुकीचं पूर्णपणे. ಬ್ರಹ್ಮಚಕ್ರ ಮಂದದಲ್ಲಿ ನಿಷ್ಕಳ ಇಷ್ಟಲಿಂಗ ದರ್ಶನವಾಯಿತು. ನಿಷ್ಕಳ ಇಷ್ಟಲಿಂಗಕ್ಕೆ ಶರಣು ಶರಣ
शरणार्थी अपार प्रणामाक्षर स्वतः तुम्ही परमात्म्याचा अंश आहे, स्वतः तुम्ही शिव होल बरं का सध्या. परमात्मा ह्या बिंदूच्या स्वरूपात बघायचं आपल्याला. हे जे शिवलिंगावर जे बिंदू दिसते ते बिंदूच परमात्मा आहे आपलं. ಶಿಖಾಚಕ್ರದಲ್ಲಿ ಮೂರು ದಳಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಈ ಶೂನ್ಯ ಪ್ರಾಣಲಿಂಗ ದರ್ಶನವಾಯಿತು. ಈ ಶೂನ್ಯ ಲಿಂಗಕ್ಕೆ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿ ಉಕಾರ ಪ್ರಣವಾಕ್ಷರ ಪಶ್ಚಿಮ ಚಕ್ರದಲ್ಲಿ ಒಂದು ದಳಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನಿರಂಜನ ಭಾವಲಿಂಗ ದರ್ಶನವಾಯಿತು. ನಿರಂಜನ ಭಾವಲಿಂಗಕ್ಕೆ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿ ಮಕಾರ ಪ್ರಣವಾಕ್ಷರ आता आपण हे लिंगाचं जे केलं आपण हे सर्व प्राणलिंग झाला. अगोदर जे स्थूल होते हे आपण जे पुष्प आलो आपण उदबत्तीने आलो म्हणजे नैवेद्य दाखवलो भजन घातलंय हे सर्व इष्टलिंगाची पूजा केलो आपण. प्रथमतः आपण इष्टलिंगाची पूजा केलो. आता जे नवलिंग जे म्हणलो आपण गण अक्षर वगैरे हे सर्व प्राणलिंगाची पूजा केलो. भावलिंगा पूजा करणं म्हणजे भाव समर्पण करणे म्हणजे आपण इष्टलिंग केलो भाव प्राणलिंग केलो. आपण आता एवढं दृष्टी न्याहाळल्यावर आपण आपले डोळे लाल झालेले असतात म्हणजे डोळे तेज झालेले असतात. ते डोळ्याला थोडं विश्रांती पाहिजे म्हणून आपण डोळे बंद करून त्याचं स्मरण करायचं बाबा म्हणजे तुझ्यामध्ये सर्व घडले म्हणून. नी नलिदडे वरडू कोण हृदया नी नलिदरे वरडू हरि नोदया नी नलिदरे विषವೆಲ್ಲ अमृत उदया नी नलिदरे ಸಕಲ ಪಡಿ ಪದಾರ್ಥಗಳು ಇದರಲ್ಲಿ ಅರ್ಪಿವು ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ माझे हित अहित आपलेच देवा माझे हानी वृद्धी आपलेच देवा माझे मान अपमान तू आपलेच देवा वेलीस फळे कसले ओझे कोडल संगम देवा. कन्नडमध्ये सांगतो एन्न वाम क्षेम निम्मदय ಎನ್ನ ಹಾನಿ ವೃದ್ಧಿ ನಿಮ್ಮದಯ ಎನ್ನ ಮಾನ ಅಪಮಾನ ನಿಮ್ಮದಯ ಬಳ್ಳಿಗೆ ಕಾಯಿ ದಿಮ್ಮಿತೆ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ
स्वतः डोळ्याला विश्रांती भेटलं म्हणजे इष्टलिंगाचं पूजा आपण केलो, त्याच्यानंतर प्राणलिंगाची पूजा केलो. भावलिंग म्हणजे आपण कृतज्ञ व्यक्त करायचं, भावना व्यक्त करायचे. आपल्याला जेही हवं असते लिंगालाच मानायचं. त्या देवाला ह्या देवाला म्हणजे हाडिदोडे एन्नोडे हाडुवे बेडिदोडे एन्नोडे न बेडोडे हे जे वचन आहे त्या वचनाप्रमाणे या लिंगालाच मानायचं जे आहे ते सर्व. म्हणजे ह्याच्यासोबतच आपल्याला हसायचं आहे, ह्याच्यासोबतच रडायचं आहे, ह्याच्यासोबतच खेळायचं आपल्याला. थोडं थोडं डोळे नकळत स्वतः ओढा. म्हणजे आता तुम्हाला कसं जाणवलं त्याचाही तुम्ही सांगू शकते. म्हणजे कसं प्रसन्न वाटलंय तुम्हाला, तुम्ही स्वतः देव झालात का नाही, हे कसं प्रसन्न वाटलंय. थोडं डोळे उघडल्यावर लक्षात येते कसं प्रसन्न तुम्हाला बाजूचं वातावरण कसं प्रसन्न झालेलं आहे. आता आपण मंगला आरती म्हणतो, तुमच्याकडे आता हे कर्पूर वगैरे काही नाही. आता इथं सांगून घेतो म्हणून हे केलं बरं का, आम्ही पण रोज करत नाहीये. म्हणजे जेव्हा सण वगैरे असतो रोज जर तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. मला ह्याच्याही पलीकडे आम्हाला आता जे आपण 10 मिनिटं शिवक केलो त्याच्यात तुम्ही वाढू शकता शिवकसाठी. आता बघा तुम्ही शिवक केल्यानंतर डोळे थंड झाल्यानंतर कसं प्रसन्न वाटतंय, डोळे स्पष्ट दिसतात. तुम्ही रोज जर केला अर्धा तास डोळ्याचा चष्मा सुद्धा निघून जातो. पण दृष्टीवर रोज करायला पाहिजे न चुकता. पहाटे 3 ते 5-6 अंधारात केलं पाहिजे. अंधारात तिथं बिंदू दिसतंय, तो काळं दिसतंय, एकदा बिंदू दिसतंय, एकदा दिसत नाहीये, पण अंधारात थोडी दिसतंय. कसं आता मोबाईल तुम्ही बोलता सर्व हॅब्रेट होऊनच आपण बोलतो. मोबाईल कुठनं आवाज येतोय, कोणतं तिला वायर नाही, काही नाही, बोलतो का नाही. ह्या लिंगात पृथ्वी तलामधून कण तुमच्यामध्ये जमा होतो. हा कण जमा झाला तर ह्या डाव्या हाताकडून हे दृष्टिकोन योगा डोळ्यामार्फत डायरेक्ट ह्या दृष्टीमार्फत ह्याच्यामधून कण लिंगामध्ये हे केलं जातं. आतून कचरा बाहेर जाते, बाहेरून पृथ्वी तला शुद्ध हवा ह्याच्यात येतं कण बारीक. मग ते आपलं शुद्धीकरण, शरीर शुद्धीकरण. हे जे आनंद मिळत आहे याला प्रसाद म्हणले चरणाने. आपण काय करतो प्रसाद म्हणजे जेवायला प्रसाद म्हणतो. पादोदक अष्टावरणामध्ये पादोदक पहिला ठेवले, प्रसाद नंतर ठेवले. आपण जेवतो अगोदर, पाणी नंतर घेतो. पादोदक इथं अगोदर ठेवले, प्रसाद नंतर घेतो. कारण काय पादोदक जे करतो शिवयोग केल्यानंतर ह्या शिवयोग मार्फत जे चित्ररस वाहते ते पूर्ण पादोदकापर्यंत सुसून वाहते. पाठीमध्ये बेरू त्याला अंतर त्याच्यामुळे हे काय होतंय पूर्णपणे याच्यामुळे शुद्धीकरण होते. शरीर शुद्धीकरण झाल्यावर याला आपण पादोदक म्हणतो. हे नकापर्यंत येतं. त्याच्यामध्ये जे आनंद मिळते ना त्याला प्रसाद म्हणले शरणाने. चैन बसवण्याचं एक वचन आहे. म्हणजे जेवल्यानंतर संडास होते, पाणी पिल्यावर लगी होते. शरणाच्या भाषेत हे आहे. आपण सध्या काय करतो स्वामीचं पूजा करायचं ते पादोदक म्हणतो. आपण जे जेवण करतो ते प्रसाद म्हणतो. शरणाने तसं म्हणलेलं नाही. शरणांची व्याख्या वेगळी आहे. म्हणजे जे आहे ते चांगलं सांगितलं ना तुमच्या मनात भिनतंय, तुम्ही 4 लोकांना सांगू शकता. हे महत्वाचं आमचं उद्देश हेच आहे. त्याचं मंगला आरती म्हणून बरं तुम्हाला त्यागंग म्हणजे आतमधलं सर्व सांगतो तुम्हाला. आज महाशिवरात्री आहे, बाहेरचं सांगण्यापेक्षा आपलं सांगणं गरजेचं आहे. आता परमात्मा सृष्टीकर्ता एकच आहे. अंग लिंग असं 2 का झाले. म्हणजे आपण लिंगायतामध्ये लिंगायत झालो म्हणतो आपण. म्हणजे आपल्याला जन्म नाही, मरण नाही, पुनर्जन्म नाहीये. याच जन्मामध्ये आपण मुक्ती मिळवायची आहे. आपण शिवज्ञ शब्द वापरतो किंवा लिंगज्ञ शब्द वापरतो. समाधी स्थितीमध्ये आपल्याला बसवलं जातं. म्हणून आपल्या लिंगामध्ये अग्नी देत नाही, जमिनीमध्ये पोहतात. ह्या जसं बसलो तसंच बसवतात. आपण सध्या तुम्ही शिवयोग ध्यानस्थ बसलाय. आता महाशिवरात्रीचे म्हणजे चरित्रामध्ये थोडंफार सांगितलं असतं. शिव ध्यानस्थ बसला, सृष्टी थांबलं, तुम्हालाही थांबायचं आहे. तुम्हालाही शिव करत करत असं ध्यानस्थ व्हायचंय. हेच महाशिवरात्री आहे. पलीकडे काय नाहीये. महाशिवरात्री काय वेगळं नाहीये. तुम्हाला ध्यानस्थ करून त्याच्या दृष्टीत लिंगावर दृष्टी ठेवून तुम्हाला समाधी अवस्थेत बसायचं आहे. त्याला महाशिवरात्री म्हणलेलं आहे. म्हणून रोज तुम्हाला महाशिवरात्री करायचं आहे. 1 दिवसाचं महाशिवरात्री नाही. रोज महाशिवरात्री करण्यासाठी रोज एक वचन वाचलं, एकच वचन, रोज जास्त काही नको. कन्नड येत असेल तर कन्नड, मराठी येत असेल तर मराठी, बंगाली येत असेल तर बंगाली, इंग्रजी येत असेल तर इंग्रजी. सर्व भाषामध्ये आज वचन साहित्य उपलब्ध आहे. वचन साहित्य जगात कुणालाही ऐकलं नाही. जगात कुठलाही धर्मग्रंथ असू द्या, आजचे जे संविधान आहे वचन साहित्य वाचा तुम्ही, संविधान वाचा एकच आहे. कलम 1 to 51 घ्या तुम्ही. सर्व वचन साहित्य वाचल्यावर कळते की
संविधानामध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे आपल्या वचनामध्ये आहे की आजच्या काळात आपण वचन संविधानाप्रमाणे वागत नाही, मात्र 12व्या शतकात आचरणाप्रमाणे वचन, वचनाप्रमाणे आचरण. वचन आपल्यासाठी लिहिले नाही, त्यांनी जगले त्याप्रमाणे वचन लिहिले. आपल्याप्रमाणे ते वचन लिहू शकत नाही, कारण की आपल्यामुळे त्यावर वचन सांगितले पण आपण जगू शकत नाही. आता अल्लाह प्रभूचं एक वचन आहे या लिंगाबद्दलच, समजून घेतलं पाहिजे ना हे वचन. विश्वामधील प्रप्रथम पार्लमेंट संसद लंडनच्याही अगोदर 60-70 वर्षापूर्वी आपल्या भारतात बसव कल्याणमध्ये अनुभव मंडप होऊन गेले. त्या अनुभव मंडपचे प्रथम अध्यक्ष अल्लाह प्रभू. लिंगव नरियले येन नरिदळियु फलविಲ್ಲ. ಲಿಂಗವ ನರಿಯದೆ ಏನು ನರಿದಡೆಯು ಫಲವಿಲ್ಲ, ಲಿಂಗವ ನರಿದ ಬಳಕ ಮತ್ತೇನು ನರಿದಡೆಯು ಫಲವಿಲ್ಲ. ಸರ್ವ ಕಾರಣ ಲಿಂಗವಾಗಿ ಲಿಂಗವನೇ ಅರಿದರಿದು ಲಿಂಗ ಸಂಗವನೇ ಮಾಡುವೆ. संघ सुखदोळू ओलाडुवे गुहेश्वरा. 4 लाईनच आहे. वचनामध्ये काय अभिप्रेत आहे? लिंगव नरिदे येन नरिदळियु फलविಲ್ಲ. लिंगाला जर तुम्ही समजून नाही घेतला, दुसरा जर समजून घेतला तर त्याला काही उपयोगच नाहीये. पहिला लाईन लिंगव नरिद ಬಳಕ ಮತ್ತೇನು ನರಿದळियु फलविಲ್ಲ. जर तुम्ही लिंगाला समजून घेतला, दुसरा समजायची काय गरजच नाही. दुसरा काही समजून उपयोग नाही म्हणतात त्याने. लिंगाला जर तुम्ही समजून घेतला तर दुसरा काय समजून गरजच नाही. कारण पुढे सांगतात सर्व कारण लिंगವಾಗಿ सर्व कारण लिंग आहे. म्हणजे हे विश्वामध्ये जे 700 करोड जनता आहे, ब्रह्मांड आहे, गोलाकार आहे. त्या गोलाकारामध्ये आपण सध्या बसलो एक आकाश, त्या आकाशामध्येच हे आहे गोलाकार लिंग आहे. त्या लिंगामध्ये सर्व आहे, पूर्ण ब्रह्मांडच आहे. हे जर तुम्ही समजून घेतला तत्व, मग दुसरं काय समजायची गरजच नाही. आता पूजा आपण समुद्राची केलो, त्या समुद्रामध्ये नदी, नाले, विहिरी, तलावाचे पाणी येतात ना, समुद्रामध्ये येतात ना. मग समुद्राची पूजा केल्यावर दुसरं पूजा करायची काय गरज आहे? हे तत्वज्ञान असेल, लिंग समजून घेतलं पाहिजे. मग त्यांनी पुढे काय म्हणतात? सर्व कारण लिंग होऊन लिंगासोबतच संघ करणे. सर्व कारण लिंगವಾಗಿ लिंग संगवने ಮಾಡುವೆ. लिंगवने अरिदरिದು म्हणजे लिंगाचं जे आचरण आहे त्याप्रमाणे ज्ञान आचरणात आणून ज्ञानाप्रमाणे आचरण करतो मी. त्याच्यासोबतच मी डुबतो, लिंगासोबतच. त्याचं तेवढं त्यांचं अल्लाप्रभूचं वचन. अजून एक ह्या संदर्भात म्हणजे आपलं आतमध्ये महादेव करून घ्यायचं. आज महाशिवरात्रीच्या बद्दलच बोलावं जास्तीत जास्त. ಮನೆಯೊಳಗೆ ನಿದ್ದಾನೋ ಇಲ್ಲವೋ, ಮಸ್ತದಲ್ಲಿ ಹುಲ್ಲ ಹುಟ್ಟಿ ಮನೆಯೊಳಗೆ ರಸ ತುಂಬಿ ಮನೆಯೊಳಗೆ ನಿದ್ದಾನೋ ಇಲ್ಲವೋ, ತನುವಿನಲ್ಲಿ ಹುಸಿ ತುಂಬಿ ಮನದೊಳಗೆ ಹುಸಿ ತುಂಬಿ ಮನದೊಳಗೆ ವಿಷಯ ತುಂಬಿ ಮನದೊಳಗೆ ಮನೆಯೊಳಗೆ ನಿದ್ದಾನೋ ಇಲ್ಲವೋ, ಇಲ್ಲ ಕೂಡಲ संगम देव. म्हणजे घराचा घर मालक घरात आहे का नाहीये? उमऱ्यामध्ये गवत साचलेलं आहे, घरात जाळी पसरलेला आहे, घराचा मालक घरामध्ये आहे का नाहीये? ह्या शरीरामध्ये घाण साचलेला आहे, ह्या शरीरामध्ये घाण साचलेला आहे, मनामध्ये विषय भरलेला आहे, ह्या मनामध्ये मन मालक आहे का नाही? नाही कूडल संगम देवा. बसवण्याचं वचन आहे पण म्हणता येते, नाही पण म्हणता येते. पहिल्याच प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्नामध्येच उत्तर सापडते. घरामध्ये घर मालक आहे का नाही? आहे म्हणलं तर घर स्वच्छ राहतंय, पूर्णपणे घर स्वच्छ राहतंय, फॅन फिरलेलं असतंय, सोफा स्वच्छ असते, टीव्ही पद्धतीला असते, घरासमोर रांगोळी घातलेली असतात. मग घरामध्ये घर मालक आहे असं समजतो आपण, आतमध्ये गेल्यावर कळतंय. म्हणजे जे जर घर बंद असेल, वर कावळा बसलेला असते, कचरा बसलेले असतात, मग आपण फिरतो इकडं तिकडं, ते सर्व कौलावर ओढवलेले असतात, आतमध्ये कचरा पडलेला असतात. या घरात घर मालक नाही म्हणतो आपण. ते बघितलं चित्र येतात. ह्या देहामध्ये सुद्धा तसंच आहे. हे आपण खोटं बोलतो. शरीरामध्ये जर म्हणजे सर्व खोटं बोलतो आपण. मग आपण नाना विषय आहेत, सर्व ते विषयाकडे बोलतो आपण, नाना विषयाकडे बोलतो. त्यामुळे मनाचं मन मालक आहे, ऍक्च्युली आहे, पण आपण जे इंद्रिय रूपी जे आपण विषय वासना सोडावं लागतंय ते सोडत नाहीये.
खोटं बोलायचं सोडत नाही असं ते म्हणतो. मग ते आपण मनाचं मन मला असतात का परमात्मा नाहीच म्हणावं लागेल ना. तर आपण आरती करू. जर वेळ झाला असेल तर सांगा बरं का, लवकर आटपतो. वेळ व्हायला नको. आता आपण परमात्मा सृष्टीतून अंग आणि लिंग हे आपण सर्व शरीराला लिंग बांधल्याशिवाय शुद्धीकरण होत नाही. आपल्याला बसवण्याने सर्व लिंगायतांना शुद्धीकरण जे केलंय ते बसवण्याने केले. म्हणून बसवाने शिवा, शिवने बसवा म्हणले जातात. हे परमात्माचे जे पृथ्वी तलावर पाठवलेलं असतात गुरुरूपी. भक्ती व्यंब पृथ्वी मेले गुरु व्यंब बीज व अंकुरशी. भक्ती व्यंब पृथ्वी मेले गुरु व्यंब बीज व अंकुरशी. लिंग व्यंब एले आहे तू. लिंग व्यंब एले मेले विचार व्यंब हू आहे तू. आचार व्यंब काय आहे तू. निष्पत्ती व्यंब हण्ण आहे तू. रिजेक्ट स्थितीचा बघ काय. आजचं महाशिवरात्री आहे, समाधी स्थळ आहे. रात्री शिवरात्री करतो आपण, जागरण करतो. शिव ध्यानस्थ बसलेला आहे. आपण सुद्धा ध्यानस्थ बसायचंय, रिजेक्ट व्हायचंय. त्याच हे एक वचन आहे. निष्पत्ती व्यंब हण्णु ತೊಟ್ಟು ಬಿಟ್ಟು ಕಳಿಸಿ ಬೀಳುವಲ್ಲಿ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ನನಗೆ ಬೇಕೆಂದು ಕೈ ಹಿಡಿದು ಎತ್ತಿಕೊಂಡ. काय रडू येत आहे कसलं वचन आहे. परमात्माने या पृथ्वी तलावर गुरुरूपी भक्तिरूपी गुरुला पाठवलेत खाली. भक्ती व्यंब पृथ्वी म्हणजे पृथ्वी ज्याला भक्ती दाखवली त्यांनी. या पृथ्वी तलावर भक्ती आहे. भक्ती आहे म्हणून आपण तुम्ही सर्वजण आहोत. भक्ती व्यंब पृथ्वी मेले गुरु व्यंब बीज अंकुशी. आपण पृथ्वीमध्ये जमिनीमध्ये बी पेरतो. कशात ते गुरुरूपी बीज पेरतो. गुरुरूपी बीज पेरल्यानंतर काय येते वर पान येते. आता पान आलं पान येते. लिंग व्यंब येले आहे तू. हे लिंग आलं ह्याच्यात. ते कारण काय गुरुनी उपदेश करून आपल्याला दीक्षा दिलेली असते लिंगावर. मग ह्या लिंगाप्रमाणे आचरण व्हायला पाहिजे का. आता ज्ञानाप्रमाणे गुरु ज्ञान देत आहे त्या ज्ञानाप्रमाणे आचरण व्हायला पाहिजे. म्हणून त्यांचा पुढचा शब्द आहे लिंग व्यंब येले मेले. म्हणजे आपण विचार व्यंब हू आहे तू. त्याच्यामध्ये आपल्याला फुल येते वर. पानावर आपल्याला फुल येते. काय येते विचार. विचार म्हणजे माणसाला विचार असते. विचार काय करायचं, चांगलं करायचं का नाही करायचं. विचार चांगले येते. ते विचार कुठले येते. विचार झाल्यावर काय होते ते फळ येते. म्हणजे समाजाला चांगलं होते. विचार चांगलं असेल तर चांगलं होते. विचार व्यंब हू आहे तू. आचार व्यंब काय आहे तू. त्या ज्ञानाप्रमाणे जर आचरण घडलं तर चांगलं होतं. आचरण जर घडलं तुम्ही स्वतः परमात्मा होता. मग आचरण जर शुद्धीकरण झालं तर ते फळ आलं. ते फळाचं उपमा दिलं त्याला. मग ते आचार झाल्यावर समाजाला वाटतो आपण फळ पक्व आहे. त्या पिरियडमध्येच फळ पक्व झाल्यावर फळ पडत असते खाली गळून. ते गळून खाली पडायच्या अगोदर परमात्माने त्याला उचलून घेतलं. केवढं वचन सुंदर आहे. ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ತನಗೆ ಬೇಕೆಂದು ಕೈ ಹಿಡಿದು ಎತ್ತಿಕೊಂಡ. आपण वय झाल्यावर किंवा 60-70 वर्षावर 55 वर्षावर देवाला पाहिजे असते म्हणून तुम्हाला ते उचलून घेऊ. त्याला चांगल्या माणसाला लवकर घेऊन जाते. बघा तुम्ही 40 वर्ष 45 वर्ष वचनामध्ये पण आहे. आज येऊ दे तर आता येऊ दे. आता येऊ दे या क्षणी येऊ दे. आता आलं तर असं घेऊन जाऊ दे. जातस्य मरणम ध्वम. याला कोण घाबरतो, याला कोण. असं वचन आहे शरणांचं. म्हणजे काही न्यायची गरज नाहीये. सत्कर्म करायचं आहे, चांगलं वागायचं आहे, प्रयत्न करा. होत आहे 2%, 4% नक्की 100% 100% होत. अंग आणि लिंग त्या अंगामध्ये शुद्धीकरण केल्यानंतर काय होते. आता तुम्हाला म्हणलं ना मगाशी दीप दिसतंय, उद्बत्ती दिसतंय, त्याचा वास दिसतंय, वायू दिसतंय. त्याच्यानंतर कुठं जातं माहित नाही. त्याप्रमाणे स्थूल देह, सूक्ष्म देह, करण देह यालाच आपण त्यागांग, भोगांग, योगांग म्हणतो. अंगावरचं विश्लेषण करतो मग लिंगावरचं सांगतो बरं का. कारण का आज महाशिवरात्री आहे. जर वेळ झाला तर सांगा बरं का. 5 मिनिटांनी सांगा. त्यागांग भोगांग मध्ये भक्तस्थल महेशस्थल. अगोदर भक्त व्हावं लागतं मग महेशस्थल. त्या त्यागांगामध्ये भोगांगामध्ये काय आलं. प्रसादी प्राणलिंगी. प्रसादी स्थल, प्राणलिंगी स्थल. योगांगामध्ये काय आलं. शरणस्थल, ऐक्यस्थल. ह्याचे पण एकाचे काय झालं
दोन झाले. दोन म्हणजे एकाकडे लिंग झालं, एकाकडे अंग झालं. ते दोन्हीचे काय झाले? 6 झाले. 3 झाले. ह्याचे 3, ह्याचे 3. ह्या तिन्हीचे काय झाले? 6 झाले. 6चे 36 झाले. तत्व आहे प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग. द्रौपदीचं पोटामध्ये अभिमन्यू बाळ असताना रणांगणामध्ये जायचं कसं माहित होतं, पण परत यायचं मार्ग नव्हतं. लिंगायतमध्ये तसं नाहीये. प्रवृत्ती मार्ग पण माहित आहे, निवृत्ती मार्ग पण माहित आहे. त्यामुळे तुम्हाला शिकस्त चिंतन करावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला अनुभूती येणार नाही. त्यागांगामध्ये भक्तस्थळ, महेशस्थळ. योगांगामध्ये प्रसादी स्थळ, प्राणलिंगी स्थळ. भोगांगामध्ये, योगांगामध्ये शरणस्थळ, ऐकी स्थळ. ह्या फक्त भक्तस्थळ, महेशस्थळ, प्रसादी स्थळ, प्राणलिंगी स्थळ, शरणस्थळ, ऐकी स्थळ. ह्याच्यामध्ये परत 6 होतात. मग त्याच्यामध्ये 36 होते. हे झालं अंगाची बाजू. हे लिंग. लिंग म्हणजे इष्टलिंग. इष्टलिंग, प्राणलिंग. प्राणलिंग म्हणजे इंद्रिय. भावलिंग म्हणजे मन, बुद्धी, चित्त हे जे असतंय ते भावलिंग. इष्टलिंग, प्राणलिंग, भावलिंग. ह्या इष्टलिंगामध्ये काय झालं? 2 दिले तिथे. आचारलिंग, गुरुलिंग. त्याच्यानंतर प्राणलिंगामध्ये जंगमलिंग, प्रसादी लिंग दिले. जंगमलिंग, शिवलिंग दिले. त्याच्यानंतर भावलिंगामध्ये महालिंग, प्रसादी लिंग दिले. मग त्याचे आचारलिंग, गुरुलिंग, जंगमलिंग, प्रसादलिंग, महालिंग ह्या 6 मध्ये परत 36 नगर. हे इकडं अंग जी बाजू आहे प्रवृत्ती मार्ग, लिंगांग मार्ग म्हणजे निवृत्ती मार्ग. अध्यात्मक साधना करता करता स्वतः महादेव स्वरूप व्हायचं. तुम्हाला स्वतः महादेव व्हायचंय, स्वतः देव व्हायचंय. आतमध्येच देव आहे, आतमध्येच देव हुडकायला पाहिजे. हुडकायचं म्हणजे देव भेटायला पाहिजे. जगातलं कुठलाही योग करा, योग घ्या, सर्वात योग शिवयोग चांगला. पण तुम्ही तुमच्या घरात तुम्हालाच वेळ मिळत नाही. आपण काय करतो? त्या देवाला जावा, ह्याच देवाला जावा, 68 लिंगाला जावा. कारण शरणाने म्हणले काय? स्थावर लिंगाला नमस्कार करू नये. स्वतः अंबिगर चोडाया म्हणले ಬೆಟ್ಟದ ಲಿಂಗಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟು ಕಟ್ಟಿದ ಲಿಂಗಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟು ಬೆಟ್ಟದ ಲಿಂಗಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡೋರಿಗೆ ಎಡೆ ಕಾಲಿನ ಪಾದರಕ್ಷೆಗಲಿ ಥಳ 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 ಹೊಡಿಯಂತರು. ಅದು ಎಂತ म्हणजे अवघड गोष्ट बोललेलं नाही. शरणाने 12 शब्दात म्हणजे गळ्यातलं लिंग सोडून डोंगरावरील लिंगाला साष्टांग नमस्कार करणारला माझ्या डाव्या पायातील डाव्या चपलाने खाण 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 हाणा म्हणते तिने अंबिगर चोडा शरणाने नावाडी असलेला शरणा. म्हणजे हे एवढं शिष्टलिंग श्रेष्ठ आहे. आपण गळ्यात बांधत नाही. गळ्यात बांधतो कुंटीला ठेवतो. कुंटीला ठेवतो तर डायरेक्ट महाशिवरात्रीच लिंग बाहेर येते. आपण रोजच महाशिवरात्री केलंच पाहिजे. मग ह्याच्यानंतर आपण आता मंगला आरती करू बरं का. सोबत सर्वांनी म्हणायचं बरं का. कन्नड म्हणतो मी. जय गुरु बसवण्णा, जय तु जगद्गुरु बसवण्णा, जंगम रूपाने बसवण्णा, जगदोद्धारक बसवण्णा, कल्याणवासने बसवण्णा, कारुण्यमूर्ती बसवण्णा, कायक योगी बसवण्णा, कैवल्यदातने बसवण्णा. जय गुरु बसवण्णा, जय तु जगद्गुरु बसवण्णा, निर्गुण रूपने बसवण्णा, निष्कल लिंगने बसवण्णा, अकार उकार मकार मूल ओंकारिणी बसवण्णा. जय गुरु बसवण्णा, जय तु जगद्गुरु बसवण्णा, परम प्रभु बसवण्णा, पतित पावन बसवण्णा, भक्त प्राणने बसवण्णा, भवभयतारक बसवण्णा. जय गुरु बसवण्णा, जय तु जगद्गुरु बसवण्णा, किंकरनीने बसवण्णा, शंकरनीने बसवण्णा, मंकु मानवर मदवनु हरिसित महादेवनीने बसवण्णा. जय गुरु बसवण्णा, जय
ಮನುವಿನೊಳಗನಿ ಮನುವಣ್ಣ ಮಹದೊಳಗೇನಿ ಮಾದಣ್ಣ ಶರಣರ ಹೃದಯ ನಿವಾಸನೆ ಅಣ್ಣ ಬೇಗನೆ ಬಾರೆ ಬಸವಣ್ಣ ಬೇಗನೆ ಬಾರೆ ಬಸವಣ್ಣ ಜಯ ಗುರು ಬಸವಣ್ಣ ಜಯ ತು ಜಗದ್ಗುರು ಬಸವಣ್ಣ ಜಯ ತು ಜಗದ್ಗುರು ಬಸವಣ್ಣ ತಂದೆ ನೀನು ತಾಯಿ ನೀನು ಬಂಧು ನೀನು ಬಳಗ ನೀನು ನೀನಲ್ಲದೆ ಮತ್ತಾರು ಇಲ್ಲವಯ್ಯ ಹಾಲಲದ್ದು ನೀರಲದ್ದು ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ನಿಮ್ಮ ಧರ್ಮವಯ್ಯ ಶ್ರೀ ಗುರು ಹರ ರಮಾದೇವ್ विश्वगुरु महात्मा बसवेश्वर की जय हो शिवयोगी सिद्धरामेश्वर महात्मा की जय जगन माते अक्क महादेवी माता की जय हो सकल शरण संतन की जय हो शरण सती लिंगपती हर हर महादेव आता आपल्याला गुरु पादोदक लिंग पादोदक जंगम पादोदक घ्यायचं बरं का हे फूल वगैरे खाली तुम्ही ताटात ठेवा तुमच्या ताटात हे प्रसाद जे तुमच्या समोर आहे ते घ्या गुरुपादोदक म्हणून तीनदा घालायचं बरं पाणी पण ते पाणी खाली सांडू नये बरं का शेवटचं पहिल्यांदा आपण मज्जन घातलो तेव्हा पाणी खाली सांडलं तर चालतंय हे तिन्ही जे पादोदक असतात ते शुद्धीकरण झालेलं असते पाणी अजिबात ते घेऊन सुद्धा पाणी खाली टाकायचं नाही घेतानाच कमी घ्या एकच थेंब चालतंय पण हे पादोदक जे आहे ते तिन्ही पादोदक त्याच्यावर घालून ते द्यायचं असतं आपल्याला म्हणून त्याच्यात पाणी काही खालू सांडू नका लिंगोदक गुरुपादोदक लिंग पादोदक जंगम पादोदक करुणा जल विनय जल समता जल करुणा जल वे गुरु पादोदक विनय जल वे लिंग पादोदक समता जल वे जंगम पादोदक गुरु पादोदकाने संचित कर्म नास्ती लिंग पादोदकाने प्रारब्ध कर्म नास्ती जंगम पादोदकाने आगामी कर्म नास्ती ऐसा त्रिविधोदकाद्वारे त्रिविध कर्म नास्ती याची कारणे कूडल चन्न संगम देवा या त्रिविधोदकाची महती तेव्हा शरणची जाणती ही म्हणजे प्राशन करा मी सांगतो हे फक्त तुम्ही इथंच पुसायचं सर्व आपल्याला कुठेही पुसायचं नाही हाताला ओलं झालं असतं पूर्णपणे कोरडा करायचं लिंग मग त्याच्यानंतर त्याला भस्म करून आपण कर्मामध्ये ठेवायचं करुणाजल विनय जल समता जल करुणाजल हे गुरु पादोदक ज्याच्या जवळ गुरु जवळ करुणा नाही तो गुरु होऊ शकत नाहीये ज्याच्या जवळ समता आहे म्हणजे समतेच प्रतीक आहे लिंग समता जल जंगम पादोदक समाज हे समानता पाहिजे समाजामध्ये करुणाजल विनय जल समता जल करुणाजल गुरुजल करुणाजल गुरुपादोदकाने संचित करून असते गुरुपादोदक म्हणजे जर ज्ञान तुमच्याकडे आलं तुमच्यामधनं अज्ञान नष्ट होतं अज्ञान एकदा नष्ट झालं तर पाठीमागचं जे तुमचं कर्म झालेलं असतंय ते संचित कर्म नष्ट झालेलं असतं प्रारब्ध कर्म नसेल ज्ञान आलं तुम्हाला अज्ञान विसरला त्या ज्ञानाप्रमाणे जर आचरण जर घडलं तर चालूमध्ये जे कर्म करता तुम्ही ते सुद्धा तर मुक्ती होते प्रारब्ध कर्म नसतच ना आगामी कर्मनाश कसं ज्ञानाप्रमाणे आचरण झालं आचरणाप्रमाणे दोघांना समाजाला दासोह केला समाजामध्ये समानता आणलात तर तुम्ही तिथं आगामी कर्म सुद्धा नाश होत असतो हे आता पुसल्यानंतर आपण हे सर्व बाह्य रीतीने पूजा केल्यावर हे सर्व आता तुम्हाला वाटलं फूल आहे अक्षता आहे गंध आहे उदबत्ती आहे आरती आहे फूल आहे कर्पूर आहे आपलं पूजा कसं करायचं हे अल्लप्रभूने एक सुंदर विचार सांगितलं ಎನ್ನ ಹೃದಯ ಕಮಲ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿಗೊಂಡಿಪ್ಪ ಎನ್ನ ಪ್ರಾಣೇಶ್ವರಂಗೆ ಎನ್ನ ಕ್ಷಮೆ ಅಭಿಷೇಕ तिथं काय लागतं बघा बरं का इथं आपण पादोदक लागतंय तिथं क्षमा पाहिजे तुम्हाला आतमध्ये जे हृदयामध्ये लिंग आहे महालिंग आहे ह्या लिंगाला काय पाहिजे तुम्हाला तिथं क्षमा करायला पाहिजे तुम्हाला म्हणजे लोकांना तुम्ही क्षमा करायला पाहिजे ಎನ್ನ ಹೃದಯ ಕಮಲ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿಗೊಂಡಿಪ್ಪ ಎನ್ನ ಪ್ರಾಣೇಶ್ವರಿಗೆ ಎನ್ನ ಕ್ಷಮೆ ಅಭಿಷೇಕ ಎನ್ನ ಚಿದ ರೂಪವೇ ಭಸ್ಮ
यन्न समाधी संपते गंधा यन्न निरंकार वे अक्षते यन्न ज्ञान आचार अनुभव वे त्रिधला यन्न परम वैराग्य वे पुष्पदमाले यन्न सद्विवेक वे वस्त्र यन्न सत्य वे दिव्याभरण यन्न दिव्य ज्ञान वे दीप यन्न निभ्रांती नैवेद्य यन्न निर्विषत्वे तांबूला यन्न मौन वे घंटे यन्न निर्विकल्पते ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಯನ್ನ ಶುದ್ಧಿಯೇ ನಮಸ್ಕಾರ ಯನ್ನ ಅಂತಃಕರಣದಿಂದ ಮಾಡುವ ಸೇವೆ ಉಪಚಾರಗಳು ಈ ಪರಿಯಲ್ಲಿ ಯನ್ನ ಗುಹೇಶ್ವರ ಲಿಂಗಕ್ಕೆ ಪ್ರಾಣಲಿಂಗ ಬಾಹ್ಯಕ್ರಿಯೆ ಬಿಟ್ಟು प्राणलिंग पूजे ಮಾಡಿದನು प्रभू संगन बसवಣ್ಣ. म्हणजे आतमध्ये काय काय पूजा करायचं आहे लक्षात आलं असेल तुम्हाला आलं काय काय लागतं इथं आतमध्ये काय लागणार आहे अक्षता लागणार नाहीये तिथं हे बिल्व लागणार नाहीये तिथं ज्ञान आचार लागणार म्हणजे काय काय लागणार सर्व या वर्णाने एका वचनामध्ये त्यांनी सांगितलं. तुम्ही वचन साहित्य एक जरी वाचलात तरी खूप सुंदर आहे. कारण काय आज बऱ्याच लोकांनी महाशिवरात्री करतात ना रोज आताच एक व्हिडिओ होते एकाचं सिंधुताई काणारी म्हणून अर्धा तास नॉनस्टॉप फक्त वचनच म्हणले नाही वचनाशिवाय काहीच म्हणले नाही वचन शिवाय काहीच नाही. ಶಿವಚಿಂತೆ ಶಿವಜ್ಞಾನ ಇಲ್ಲದ ಮನುಜರು ಸಗಣಕ್ಕೆ ಸಾಶೀರ ಹುಳ ಹುಟ್ಟವೇ ದೇವ ಕಾಡ ಮೃಗ ಒಂದಾಗಿರಲಾಗದೆ ದೇವ ಊರ ಮೃಗ ಒಂದಾಗಿರಲಾಗದೆ ದೇವ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ಕೂಡಲ ಸಂಗನ ಶರಣರ ಇಲ್ಲದ ಊರು ದೇಶ ವನವಾಸನರ ವಿಂದ ಕಾಣಿರಣ್ಣ. म्हणजे शिव म्हणजे आपण काय करतो शिवज्ञान चिंता करत नाही ना. आपण जे शेण बैल गाय म्हशी शेण जे खाताय त्याच्यामध्ये किडे जे उत्पन्न होतात त्याचं जे जन्म आहे तिथंच आहे त्याचं डिलेवरी आहे त्याचं संसार आहे त्याचं मुक्ती आहे त्या शेणामध्येच आहे. आपली गत सुद्धा तसंच झालेलं आहे. आपण शिवचिंता करतच नाही. आपण पैशाच्या पाठीमागे धावलेला आहे विषयाच्या पाठीमागे धावलेला आहे खोटं बोलण्याच्या पाठीमागे धावलेला आहे. काहीच कमी करायला तयार नाही. आमच्याकडे 10 गुण अवगुण जर असेल तर 1 सोडा अगोदर नंतर 2 सोडा नंतर 3 सोडा. मी काय म्हणत नाही की आम्ही 100% कोणीही या जगात नाहीये. विश्वामध्ये वचन साहित्याप्रमाणे कोणीही या जगामध्ये सापडणार नाही. वचन साहित्याप्रमाणे जर आचरण करत गेलो आमच्यासारखं कोणीही भाग्य नाहीये. 1-2% तरी होते. माझ्याकडून जे झाले तुम्हाला सांगतो मी. माझ्या हातात इष्टलिंग असताना मी कशाला नशिबावर अवलंबून आहो. माझ्या कपाळीवर विभूती असताना मी कशाला नशिबावर अवलंबून म्हणजे ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಇಷ್ಟಲಿಂಗ ಇರುವಾಗ ನಾನೇಕೆ ಹಸ್ತರೇಷೆಯನ್ನು ನಂಬಲಯ್ಯ ನನ್ನ ಹಣಿಯಲ್ಲಿ ವಿಭೂತಿ ಇರುವಾಗ ನಾನೇಕೆ ಹಣಿಬರವನ್ನು ಮೆಚ್ಚಿಕೊಳ್ಳಲಯ್ಯ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವನು ನನ್ನಲ್ಲಿ ಇರುವಾಗ ನಾನೇಕ ಊರು ದೇವರು ಹುಡುಕಲಯ್ಯ. म्हणजे मी कशाला हस्तरेषा बघू इष्टलिंगच माझ्या हातात आहे ब्रह्मांडच हातात आहे. ब्रह्मांड हातात असल्यावर इष्टलिंग कशाला आपण नशिबावर हस्तरेषा बघायचं पंचांग ज्योतिष हे देव कशाला बघायचं. माझ्या कपाळीवर विभूती 3 पट्टे अनोमल कार्मिक मल मायामल हे सर्व विसरण्यासाठी संचित करण्याचे प्रारब्ध करून आगामी करण्याचे गुरु लिंग जंगम यांची सर्व प्रतीक असलेली विभूती भ्रूमुकुट मध्ये महालिंगाला विभूती लावतो आतमध्ये चैतन्य विभूती होतो. एवढं सर्व असताना आपण काय करतो काम तर कंपल्सरी आहे. काय कवे कैलास म्हणलेलं आहे काम जर केलं नाही तर तुम्ही उपाशी मेलं तर तुम्ही लिंग पूजा काही व्यर्थ आहे. सर्व काम करूनच करायचं आहे. काम करून सर्व करायचं म्हणून हे लिंग पूजा केल्याशिवाय काम केल्याशिवाय लिंग पूजाला अर्थ नाही. म्हणजे गुरुलिंग जिंगम काय हे करायचंच दासो करायचंच आहे. अशा रीतीने हे सर्व तुम्ही रोज प्रयत्न करा. तुमच्या आतमधील अवगुण नष्ट होत आहे. आणि आजचा महाशिवरात्री सर्वांना उरळी कंचन अनुभव मंडप तर्फे शरण संकुलन तर्फे लिंगायत सेवा संघ आयोजित नित्य अनुवचन ऑनलाईन सादर करतात त्यांच्याकडून सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आमची एक मुलगी वैष्णवी मुलगी लिंगाचं गाणं म्हणणार आहे कन्नडमध्ये.
ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶರಣಾರ್ಥಿ. ಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ ತೊಂಟದ ಸಿದ್ಧಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ. ಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ ತೊಂಟದ ಸಿದ್ಧಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ. ಸಂಗನ ಶರಣರ ಅಂಗಯ್ಯೋ ನಿರುವಂತ, ಸಂಗನ ಶರಣರ ಅಂಗಯ್ಯೋ ನಿರುವಂತ, ಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ. ಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ ತೊಂಟದ ಸಿದ್ಧಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ. ಹರನೇ ನೀ ಮಾತನಾಡೋ ಅಭಾವವೆಂಬ ಸುರನೇ ನೀ ಮಾತನಾಡೋ. ಹರನೇ ನೀ ಮಾತನಾಡೋ ಅಭಾವವೆಂಬ ಸುರನೇ ನೀ ಮಾತನಾಡೋ. ಸುರರ ದೇವಸ್ಥಳ ಭರಿತರೊಳಗೆ ನೀ, ಸುರರ ದೇವಸ್ಥಳ ಭರಿತರೊಳಗೆ ನೀ ಮಡಿಯಾದೆ ಮಾತನಾಡೋ. ತೊಂಟದ ಸಿದ್ಧಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ. ಸಂಗನ ಶರಣರ ಅಂಗಯ್ಯೋ ನಿರುವಂತ, ಸಂಗನ ಶರಣರ ಅಂಗಯ್ಯೋ ನಿರುವಂತ, ಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ. ಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ ತೊಂಟದ ಸಿದ್ಧಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ. ಅಜ್ಜಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ ಅಭಾವವೆಂಬ ಕುಕ್ಷಿಯೋ ಮಾತನಾಡೋ. ಅಜ್ಜಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ ಅಭಾವವೆಂಬ ಕುಕ್ಷಿಯೋ ಮಾತನಾಡೋ. ಕುಕ್ಷಿ ಒಳಗೆ ತ್ರೈಲೋಕ ಉಸಲುವಂತ, ಕುಕ್ಷಿ ಒಳಗೆ ತ್ರೈಲೋಕ ಉಸಲುವಂತ, ರಕ್ಷೀಪ ಮಾತನಾಡೋ. ತೊಂಟದ ಸಿದ್ಧಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ. ಸಂಗನ ಶರಣರ ಅಂಗಯ್ಯೋ ನಿರುವಂತ, ಸಂಗನ ಶರಣರ ಅಂಗಯ್ಯೋ ನಿರುವಂತ, ಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ. ಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ ತೊಂಟದ ಸಿದ್ಧಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ. ಜಂಗಮ ರೂಪಿನಿಂದ ಜಗವ ನೋಡ ಬಂದಂತ ತಂದೆ ನೀ ಮಾತನಾಡೋ. ಜಂಗಮ ರೂಪಿನಿಂದ ಜಗವ ನೋಡ ಬಂದಂತ ತಂದೆ ನೀ ಮಾತನಾಡೋ. ಜರ್ಗೂಡಿ ದೈವದೊಡೆಯ ತೊಂಟದ ಸಿದ್ಧಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ. ಜರ್ಗೂಡಿ ದೈವದೊಡೆಯ ತೊಂಟದ ಸಿದ್ಧಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ. ಸಂಗನ ಶರಣರ ಅಂಗಯ್ಯೋ ನಿರುವಂತ, ಸಂಗನ ಶರಣರ ಅಂಗಯ್ಯೋ ನಿರುವಂತ, ಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ. ಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ ತೊಂಟದ ಸಿದ್ಧಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ. ಲಿಂಗಯ್ಯ ಮಾತನಾಡೋ ತೊಂಟದ ಸಿದ್ಧಲಿಂಗಯ್ಯ ನೀ ಮಾತನಾಡೋ. ಶರಣ. धन्यवाद. या ठिकाणी शरण मल्लिकार्जुन मुलगे यांनी खूप सुंदर रीतीने आपल्या ठिकाणी उशीर झाला पण तरी सुद्धा आपल्याला महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण काय रोज आपण जे इष्टलिंग पूजा करतो आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जे इष्टलिंग पूजा करतो त्यामध्ये त्यांनी महत्व खूप चांगल्या पद्धतीने विशद करून आपल्याला सांगितलेलं आहे. इष्टलिंग पूजा करत असताना आपलं ध्यान केंद्रित झालं की आपल्याला जी ऊर्जा मिळते किंवा ज्ञान प्राप्त होते तेच गुरु किंवा आडवे गुरु जे आपण म्हणतो ते आपल्याला जेव्हा आपण प्राप्त होते तेव्हा आपण भौतिक साधनाच्या पलीकडे आपण विचार करतो तेव्हा. कारण आज आपण जगतो आहोत एक भौतिक जीवनामध्ये जगतो. कारण आपल्याला जेव्हा आपण इष्टलिंग पूजा करून आपल्याला जी ज्ञानप्राप्ती होते ती ज्ञानाची महती ही खूप अनमोल किंवा मौल्यवान असते, जी आपल्याला जीवनामध्ये आपण जगत असताना कुठल्याही गोष्टीची आशा किंवा लालसा आपल्या अंगी बाळगत नाही तेव्हा आपण हे इष्टलिंग करायलाच पाहिजे. त्याने आपल्याला जीवनामध्ये समृद्धी येणार आहे. आणि मल्लिकार्जुनजी मुलगे म्हणण्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये अनेक संकट जरी आले तर त्या संकटाला आपण धीराने आपण सामना करू शकतो केवळ इष्टलिंग योगामुळे, शिवयोग योगामुळे. कारण आपण ध्यान केंद्रित झाल्यामुळे आपले शरीर हे शिवतत्व होऊन जाते. यामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. या ठिकाणी शरण संकुल चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने आपल्या सर्वांच्या किंवा चेअरमन यांच्या वतीने सुद्धा आपण सगळ्यांचं आपण स्वागत करून त्यांचा धन्यवाद मानतो. या ठिकाणी
प्रसादाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय आपण यातून जायचं नाहीये. प्रसाद आहे आणि या ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे, फराळ आज उपवास असल्यामुळे सगळ्यांचं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मल्लिकार्जुन मुली यांचं या ठिकाणी मल्लिकार्जुनजी मुलगे शरण संकुलच्या वतीने एक महात्मा बसवेश्वरांचं सन्मान चिन्ह आणि विभूती देऊन त्यांचं स्वागत आणि गौरव करतो. आमच्या संस्थेचे सदस्य श्री प्रकाश अवर्नाळी यांना मी विनंती करतो की आपण यायचं या ठिकाणी आणि चेअरमन साहेब श्री जी बी रामुलगे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येत आहे. यानंतर आपण मंगल आरती करायचंय. मंगल आरती झाल्यानंतर सर्वांनी प्रसाद घ्यायचंय. पाटील हे सुनील बा इकडे बा हां बरं साहेब ना हिरमट ನಮ್ಮ एक सेक्रेटरी सरी पंचू ನೀವಿಬ್ಬರು ಇಟ್ಕೊಳ್ರಿ ಕರಿ ಆಯ್ತು ಕರಿ ಫಟಾಫಟ್ ಒಳ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಮೈಕಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಬಸವಣ್ಣಗೆ ನಲ್ಲಾಟಿ ಆಡ ಅಂತ ತಗೊಂಡು ಎಲ್ಲರೂ ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः ओम गुरु बसव प्रभो पर गुरु शरण विभो आश्रित जन संरक्षक आश्रित जन संरक्षक सद्गुरु बसव प्रभु वर गुरु शरण विभो शरणागोलनुनी परम पुरुषनुनी करुणा सिंधुनी दीनर बंधुनी शुभदात्रनुनी करुणा सिंधुनी दीनर बंधुनी शुभदात्रनुनी प्रेम नेत्रनुनी परम चरितनुनी ज्ञान भरितनुनी ओम गुरु बसव प्रभु वर गुरु शरण विभो आश्रित जन संरक्षक आश्रित जन संरक्षक सद्गुरु बसव प्रभु वर गुरु शरण विभो भव भय तारकने नव पददायकने हर गण तारगणा नಡುವಿನ ಚಂದಿರನೆ हर माता पितनूने बंधु ಬಳಗೌನೆ वाक जन मनोराजित मंत्र पुरुषनुने ओम गुरु बसव प्रभु वर गुरु शरण विभो आश्रित जन संरक्षक आश्रित जन संरक्षक सद्गुरु बसव प्रभु वर गुरु शरण विभो
ममता सहित नुनी माया दूर करी मुक्तिदायकनी मनुकुल ज्योतियुनी क्रांतिय वीरनुनी शांतिय ಹೊನಗನು ಹರಿಸಲು ಬಂದ ಸಚ್ಚಿದಾನಂದನುನಿ ಓಂ ಗುರು ಬಸವ ಪ್ರಭು ವರ ಗುರು ಶರಣ ವಿಭು ಆಶ್ರಿತ ಜನ ಸಂರಕ್ಷಕ ಆಶ್ರಿತ ಜನ ಸಂರಕ್ಷಕ ಸದ್ಗುರು ಬಸವ ಪ್ರಭು ವರ ಗುರು ಶರಣ ವಿಭು जय बसवराज भक्त जन सुरभोज जयतु महाकारणिका परजीवन निज तेज जयतु करुणा सिंधु भजक जनबंधु जय निष्ठदायक रक्षिषु श्री गुरु बसव जय गुरु बसवेश हर हर महादेव विश्वगुरु बसवेश्वर महात्मा की जय विश्वगुरु बसवेश्वर महात्मा की जय विश्वगुरु बसवेश्वर महात्मा की जय।